नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा 15 मार्च 2026ला म्हणजेच रविवारी चंद्रपूर जिल्हा पोलीस भरतीचा लेखी पेपर झाला। त्या लेखी पेपरमध्ये GS आणि GKचे एकूण 25 प्रश्न विचारले होते आणि जुन्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण त्या 25 प्रश्नाचं सखोल विश्लेषण यूट्यूबच्या माध्यमातून आपण केलेलं आहे। आज त्या पेपरमध्ये बघा मॅथ रिझनिंगचे एकूण 50 क्वेश्चन आलेले होते, 50 प्रश्न विचारले गेले। त्या 50 प्रश्नाचं आपण सखोल विश्लेषण डिटेलमध्ये ॲनालिसिस आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। क्लिअर? चला बघा पहिला प्रश्न विचारलेला आपल्याला सिटिंग अरेंजमेंटवर हा प्रश्न आहे, म्हणजे बैठक व्यवस्थेवर हा प्रश्न आहे। बैठक व्यवस्था किंवा सिटिंग अरेंजमेंटवर प्रश्न दिला दिसतो आणि काय म्हटलं आहे प्रश्नामध्ये, PQRST व U हे 6 व्यक्ती एका वर्तुळाकृती टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून खालीलप्रमाणे बसलेले आहेत। बरोबर, आता लक्षात घ्या, केंद्राकडे तोंड करून खालीलप्रमाणे बसलेले आहेत म्हणजे एक प्रकारचा असा एक वर्तुळ काढायचा, ठीक आहे, आणि 6 व्यक्ती बसलेले आहेत म्हणजे अशा प्रकारे त्यांची अरेंजमेंट करायची, अशा प्रकारे ते अरेंजमेंटमध्ये असतील। क्लिअर? आणि वर्तुळ काय म्हणतो, केंद्रकाकडे तोंड करून बसलेले आहेत अशा प्रकारे, ठीक आहे। आता बघा खाली काही वाक्य दिलेले आहेत, आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहेत। P हा Qच्या विरुद्ध बसलेला आहे, म्हणजे P समजा मी इथे लिहिला तर Q त्याच्या विरुद्ध असेल। दुसरं वाक्य काय बोललं आहे, Q हा Tच्या उजवीकडे पहिला व Rच्या डावीकडे पहिला आहे। Q हा Tच्या उजवीकडे पहिला, Q हा Tच्या उजवीकडे म्हणजे T इथे येणार, T इथे येणार नाही कारण ही Tची डावी बाजू होणार, Tची ही उजवी बाजू म्हणजे T इथे येणार। बरोबर, दुसरं वाक्य इथे काय बोललेलं आहे, Rच्या डावीकडे पहिला आहे। बरोबर, कोण Q, Rच्या डावीकडे म्हणजे R इथे बसलेला असेल। R हा Sच्या डावीकडे पहिला आहे। बरोबर, R हा Sच्या डावीकडे पहिला आहे म्हणजे S इथे बसलेला असेल, ठीक आहे। दुसरं त्यानंतर चौथं स्टेटमेंट इथे, U हा Pच्या उजवीकडे पहिला आहे। U हा Pच्या उजवीकडे पहिला, P इथे आहे, बरोबर आहे, उजवी बाजू Pची ही असेल। आणि वाक्य काय बोललं आहे, U हा Pच्या उजवीकडे पहिला म्हणजे Uची पोझिशन इथे असेल। त्यानंतर पाचवं स्टेटमेंट काय बोललेलं आहे बघा, पाचवं स्टेटमेंट आपल्याला विचारलेलं म्हणजे सांगितलेलं आहे की S हा U सोबत तसेच T हा Q सोबत जागांची अदलाबदल करतो। म्हणजे बघा S हा U सोबत म्हणजे इथे समजा मी U लिहिला आणि इथे समजा मी S लिहिला, बरोबर, जागांची अदलाबदल केली। T हा Q सोबत जागाची अदलाबदल करतो, T हा Q सोबत म्हणजे इथे Q असेल, क्लिअर मुद्दा, आणि इथे T असेल, ठीक आहे। तर हे अशा प्रकारची सिटिंग अरेंजमेंट झाली आणि या माहितीच्या आधारावर आपल्याला 3 प्रश्न विचारलेले दिसतात, म्हणजे एक प्रकारचे हे 2 प्रश्न तर याच्यावर बोनस भेटलेले आहेत, ठीक आहे। मग बघा काय प्रश्न, सिंपल प्रश्न विचारलेत बघा, काय Rच्या डावीकडे कोण आहे, ठीक आहे। R जर म्हटलं R इथे बसलेला आहे, ठीक आहे, मग ही जी बाजू असेल ना Rची कोणती, बरोबर, ही जी बाजू असेल ही बाजू उजवी बाजू असेल, ही डावी बाजू असेल, म्हणून याचं करेक्ट उत्तर काय असेल, म्हणजे T हा Rच्या डावीकडे बसलेला आहे आणि U हा Rच्या उजवीकडे, म्हणजे ऑप्शन डी, पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे ऑप्शन डी असेल। दुसऱ्या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे, P आणि Rच्या मध्ये कोण बसले आहे, P आणि Rच्या, बरोबर, P इथे आहे बघा आणि R इथे आहे आणि त्यांच्यामध्ये U बसलेला आहे म्हणजे ऑप्शन क। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 जर पाहिला तर Sच्या समोर कोण बसले आहे असा प्रश्न विचारलेला दिसतो आपल्याला, तर Sच्या समोर आपल्याला R बसलेला दिसतो म्हणजे इथे ऑप्शन बी, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे ऑप्शन बी असेल। क्लिअर? हा सोपा प्रश्न होता, ठीक आहे। त्यानंतर पुढे जाऊ बघा, त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 विसंगत अक्षरगट ओळखा असा प्रश्न रिझनिंगचा प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे। आता बघा विसंगत अक्षरगट ओळखत असताना अशा प्रकारचे आपल्याला अक्षर मालिका लिहून घेणे अपेक्षित आहे, ठीक आहे। मग याच्यामध्ये बघा पहिलं ए मध्ये काय दिला, BEH, आता इथे बघा B, ठीक आहे, इथे E आहे, त्यानंतर इथे एच आहे, म्हणजे काय 2 अक्षर सोडून B नंतर 2 अक्षर सोडले आणि E आहे, त्यानंतर 2 अक्षर सोडून इथे H आहे। त्यानंतर ऑप्शन बी जर पाहिला आपण तर इथे HKN, म्हणजे बघा H कुठे, तर इथे H आहे, त्यानंतर 2 अक्षर सोडून इथे K घेतलेला आहे, त्यानंतर 2 अक्षर सोडून इथे N घेतलेला आहे। तिसरा जर पर्याय पाहिला म्हणजे हे 2 जे बघा ऑप्शन पहिला पर्याय असेल आणि दुसरा पर्याय हे एकमेकाला मॅच होतात। तिसरा जर पर्याय पाहिला तर SVZ, ठीक आहे। आता बघा S कुठे, S इथे आहे, त्यानंतर V इथे आहे, म्हणजे 2 अक्षर सोडून V घेतला आणि Z बघा Z, आता इथे जर Z पाहिलो आपण तर 3 अक्षरे सुटलेले दिसतात म्हणजे हा ऑप्शन विसंगत पर्याय म्हणजे ऑप्शन हा असेल। तरी पण आपण चौथा चेक करू, MPS, बघा इथे M आहे, ठीक आहे, त्यानंतर 2 अक्षर सोडून इथे P आहे आणि इथे 2 अक्षर सोडून इथे S आहे, म्हणजे हे तीनही जे आहेत A, B आणि D हे तीनही एक पॅटर्न फॉलो करतात, परंतु ऑप्शन सी जर पाहिलं तर एक पॅटर्न फॉलो करत नाही, म्हणजे विसंगत अक्षरगट हा ऑप्शन सी असेल, बरोबर आहे, म्हणून याचं उत्तर हे ऑप्शन सी असेल। पुढचा प्रश्न बघा, पुढे खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असा प्रश्न विचारलेला दिसतो, ठीक आहे। संख्या मालिका बघा कोणती आहे, 78, 46, 30, त्यानंतर 22,
18 आणि 16 बघा ही संख्या मालिका आपल्याला दिलेली आहे आणि विचारलं की प्रश्नचिन्हाच्या जागी म्हणजे इथे कोणतं बरोबर इथे कोणती संख्या येईल असा प्रश्न आहे. ठीक आहे, आता बघा ह्या संख्या मालिकेमध्ये जर पाहिलं आपण तर 78 आणि 46 याच्यामध्ये फरक आपल्याला 32चा म्हणजे 32चा फरक दिसतो. 46 आणि 30 ठीक आहे याच्यामध्ये जर फरक पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला 16चा फरक दिसतो. 30 आणि 22 याच्यामध्ये फरक 8चा फरक आहे. 22 आणि 18 याच्यामध्ये 4चा फरक दिसतो. 18 आणि 16 याच्यामध्ये जर पाहिलो तर याच्यामध्ये 2चा फरक दिसतो. बघा जर याच्यामध्ये फरक जर पाहत गेलो तर 32/2 त्याचं उत्तर 16 असेल. 16/2 8 असेल. 8/2 4 असेल. 4/2 बरोबर 4/2 काय असेल 2 असेल. मग इथे काय तर 2/ जर आपण 2 केलं तर त्याचं उत्तर काय असेल 1 असेल. म्हणजे 16मधून 1 कमी केला तर त्याचं उत्तर काय असेल तर पुढची जी संख्या असेल ते 15 असेल. कोणतं ऑप्शन क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न दिला बघा प्रश्न क्रमांक 6. पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सीताला 12% गुण जास्त आहेत व गीताला 5% गुण कमी आहेत आणि त्या दोघांच्या गुणामधला फरक 51 दिलेला आहे आपल्याला. तर एकूण परीक्षा किती गुणांची होती असा प्रकारचा प्रश्न विचारताना दिसतो आपल्याला. ठीक आहे, तर बघा या दोघांमधला फरक आधी काढून घ्यायचा म्हणजे 12% गुण जास्त आहेत. ठीक आहे, आणि या दोघांचा फरक जर काढायचा असेल तर काय करतो आपण 5% गुण कमी आहेत म्हणजे -5 इज इक्वल टू मायनस प्लस होणार म्हणजे 12 + 5 17% हे दोघांमधला फरक झाला आणि आपल्याला 17% म्हणजे त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 51. ठीक आहे, याची व्हॅल्यू 51 आहे. इतका फरक दिसतो आपल्याला. मग परीक्षा किती गुणांची होती तर त्या परीक्षा किती गुणांची याला समजा आपण x मानलं तर x बरोबर x गुणिला 17/100 इज इक्वल टू 51. ठीक आहे, मग या समीकरणाला जर आपण सोडवलं तर बघा 100 मग याचं काय होणार x इज इक्वल टू 51 गुणिला 100 भागिला 17. 17चा भाग 51 म्हणजे 17 × 17 17 × 51 बरोबर आहे. मग x इज इक्वल टू काय येणार x इज इक्वल टू 300. तर 300 म्हणजे काय असेल तर परीक्षा किती गुणांची होती तर 300 गुणांची परीक्षा होती. तर ऑप्शन कोणता बरोबर असेल ऑप्शन सी योग्य असेल प्रश्न क्रमांक 6. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 960च्या 7/12% म्हणजे किती असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे कसं बघा याला आपण कसं सोडवतो तर 960 गुणिला 7/12 भागिला 100 करतो. ठीक आहे, मग 12 × 12 12 × 8 = 96 म्हणजे किती येते 80 वेळा भाग जाईल 12चा. ठीक आहे, मग इथे काय असेल तर 8 × 56 म्हणजे सिंपल इथे लक्षात घ्या 8 × 56 म्हणजे 560 भागिला 100. इथे 1 0 हा 1 0 कट होणार. ठीक आहे, मग 10चा भाग 56 मध्ये किती वेळा जातो तर 5.6 वेळा इथे भाग जातो. ठीक आहे, 5.6 वेळा किंवा इथे 1 बघा 1च्या नंतर 1 0 आहे म्हणजे इथे आपण पॉईंट देतो सिंपल. तर याचं करेक्ट उत्तर काय असेल याचं करेक्ट उत्तर 5.6 असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न क्रमांक 8 काय सिंपल इथे विचारलेला दिसतं आपल्याला मसावी विचारलेला आहे. ठीक आहे, HCF विचारलेला आहे. 48 60 आणि 72 क्लिअर या संख्यांचा एकूण मसावी आपल्याला विचारलेला दिसतो. तर बघा 48 60 72 या संख्यांचा मसावी करण्यासाठी मसावी म्हणजे काय तर अशी संख्या ज्या संख्येचा भाग या तीनही संख्यामध्ये जातो अशा संख्येला मसावी आपण म्हणतो. ठीक आहे, मग या संख्येमध्ये बघा 12चा भाग जातो. 12चा भाग 48 मध्ये 12 चौक 48. ठीक आहे, 60 मध्ये 12 पंचे 60 आणि 12 छक 72. ठीक आहे, आता जर विचार केला 4 5 आणि 6 या तीन संख्यामध्ये अशी कोणतीही संख्या नाही की तीनही संख्यामध्ये भाग जाईल. त्यामुळे मसावी हा ठीक आहे हा लॉग असेल हा मसावी असेल. मसावी क्लिअर आहे हा मसावी असेल. जर आपल्याला विचारलं की लसावी काढायचा असेल तर लसावी काढण्यासाठी आपण काय करतो पुन्हा. ठीक आहे, इथे बघा 4 आणि 6 यामध्ये 2चा भाग जातो 2चा भाग. मग इथे बघा 2चा भाग 4 मध्ये 2 वेळा जातो. 5 जशास तसे लिहायचे आणि 6 मध्ये 3 वेळा जातो. आता सिंपल लसावी काढण्यासाठी आपण काय करतो लसावी काढण्यासाठी या सगळ्या संख्यांचा गुणाकार करतो. म्हणजे बरोबर इथे बघा लसावी म्हणजे आपल्याला 12 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 5 गुणिला 3 करावं लागेल म्हणजे आपल्याला लसावी मिळेल. बघा 5 × 15 15 दुने 30 30 दुने 60 बरोबर आहे. त्यानंतर 12 छक 72 म्हणजे 720 हा एकूण याचा लसावी असेल. ठीक आहे, आपल्याला विचारले या प्रश्नामध्ये मसावी विचारलेला आहे. मसावी हा 12 असेल म्हणजे ऑप्शन सी
याचं करेक्ट उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9. 4 माणसे 20 दिवसात 3,600 रुपये कमवतात, तर 10 माणसे 20 दिवसात किती रुपये कमवतील असा प्रश्न विचारलेला दिसतो. तर याचं एक सूत्र कोणतं आहे बघा, M1D1 डिवाइड बाय S1 इज इक्वल टू M2D2 डिवाइड बाय S2 अशा प्रकारचे सूत्र आहे. या सूत्रामध्ये व्हॅल्यू पुटअप करून आपण, ठीक आहे, म्हणजे काय M1 किती दिला आपल्याला 4, ठीक आहे, 4 गुणिला D1 म्हणजे 20, ठीक आहे, आणि त्यांची सॅलरी म्हणजे किती कमवतात ते 3,600 रुपये कमवतात. क्लिअर. त्यानं आपल्याला काढायचे किती आहेत बघा, 10 माणसे 20 दिवसात म्हणजे 10 गुणिला 20 आपल्याला S2 काढायचा आहे, ठीक आहे. मग आपण तिरकस गुणाकार करतो, ठीक आहे, तिरकस गुणाकार केला म्हणजे बघा 3,600 गुणिला 10 गुणिला 20, ठीक आहे, भागीला 4 गुणिला 20. तर सिंपल इथे 20 हा इथे कट होणार, 4चा भाग 36 वेळा 9 मध्ये म्हणजे 9 वेळा जातो 36मध्ये, 4 9 36, इथे 2 शून्य लावून द्या, ठीक आहे. त्यानंतर 900 गुणिला 10 तर एकूण 9,000 इतके पैसे कमवतील. क्लिअर. म्हणजे याचं करेक्ट उत्तर ऑप्शन ए हे करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न 3 लिटरचे 400 मिलीमीटरशी गुणोत्तर काढा असा प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. तर एक गोष्ट इथे लक्षात घ्या, आता इथे आपल्याला काही माप लक्षात म्हणजे ठेवावं लागतील. म्हणजे काय, एक गोष्ट लक्षात घ्या, 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर, 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर इतकं होते. क्लिअर आहे. आपल्याला विचारलं 3,000 बरोबर, 3 लिटरचे 3 लिटर म्हणजे काय, तर सिंपल गुणाकार 3 करा, बरोबर आहे, म्हणजे 3000 मिलीलिटर इतकं येणार, बरोबर. आणि कोणाशी गुणोत्तर काढायचं आहे 400शी, सिंपल इथे 3000 बरोबर आहे डिवाइड बाय 400, इथे 0 हा 0 कट होणार, इथे 0 हा 0 कट होणार, आणि सिंपल 30/4 याच्यामध्ये जर आपण भाग दिला बघा, भाग इथे 2चा भाग देता येईल, बरोबर आहे. 4 मध्ये 2 वेळा भाग जाईल 2चा, आणि इथे 15 वेळा जाईल, म्हणजे 15ला 2 हे याचं करेक्ट उत्तर असेल, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी याचं करेक्ट उत्तर आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, जर अशा प्रकारची एक अक्षर मालिका दिलेली आहे, ठीक आहे. जर ॲक्टर हा शब्द ZXGLI आणि बुक हा शब्द YLLP असा लिहिला, तर पेन्सिल हा शब्द कसा लिहाल असा प्रश्न विचारलेला दिसतो आपल्याला, ठीक आहे. तर बघा सिंपल इथे काय करायचं आपल्याला, तर ॲक्टर हा शब्द ZXGLI असा लिहिलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर बुक हा शब्द YLLP असा लिहिलेला आहे. तर आपल्याला पेन्सिल हा शब्द कसा लिहिलेला आहे इतका सिंपल प्रश्न विचारलेला आहे. आता बघा, जे लॉजिक ह्या 2 संख्या किंवा 2 अक्षरांमध्ये लागेल किंवा 2 वरच्या 2 याच्यामध्ये लागेल, तेच लॉजिक आपल्याला इथे पेन्सिलमध्ये लावावं लागेल. बघा, एच्या खाली जर आपण पाहिलो तर एच्या खाली बघा, इथे जर आपण पाहिलो तर सॉरी इथे झेड आहे, इथे झेड आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. एच्या खाली इथे बघा झेड आहे बिलकुल, ठीक आहे. सीच्या खाली इथे एक्स दिसतो आपल्याला, टीच्या खाली आपल्याला जर पाहिलो तर टीच्या वर बघा इथे जी दिसतो, ओच्या जर खाली पाहिलो ओच्या वर बघा एल आहे. त्यानंतर आर आणि आय हे एकामेकाला लागून आहेत बघा, एकामेकाच्या वर आहेत, ठीक आहे. आणि बुक सुद्धा तसंच बघा, BY इथे दिसतो आपल्याला, ओ बघा ओच्या नंतर इथे ओच्या वर एल दिसतो, इथे सुद्धा एल दिसतो, बरोबर. त्यानंतर PK, ठीक आहे. इथे बघा PKचा संबंध इथे दिसतो आपल्याला, म्हणजे सिंपल काय तर त्याच्या समांतर अशा प्रकारची आपल्याला अक्षर मालिका काढून घ्यायची आणि त्याच्यावरून अशा प्रकारचे प्रश्न सुटतात, ठीक आहे. मग Pचं काय असेल बघा, Pचं इथे K असेल, Pचं जर आपण लिहिलो तर Pचं इथे आपल्याला K लिहिता येईल. Eचं काय लिहिता येईल आपल्याला, Eचं आपल्याला V लिहिता येईल. Nचं काय लिहिता येईल आपल्याला, Nचं आपल्याला M लिहिता येईल, ठीक आहे. Cचं आपल्याला काय लिहिता येईल, Cच्या खाली बघा अक्षर X आहे, ठीक आहे. आयच्या खाली बघा अक्षर R आहे, आणि एलच्या खाली जर आपण पाहिलो तर अक्षर O आहे. म्हणजे पेन्सिलला ह्या कोड लँग्वेजमध्ये आपल्याला लिहिता येईल. ऑप्शन कोणता असेल, KVMXRO, म्हणजे ऑप्शन बी याचं करेक्ट उत्तर असेल प्रश्न क्रमांक 11. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न विचारला आहे, एका भिंतीवर घड्याळात 12:23 वाजले असतील तर ते घड्याळ आरशात पाहिले असता कोणती वेळ दाखवेल अशा प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजे आरशातील प्रतिमा हा टॉपिक याच्यामध्ये विचारलेला होता, ठीक आहे. आता बघा, आता याचं कसं काढतात तर सिंपल, याचं कसं काढतात, 23:60 मधून हे मायनस करा, किती 12 23, सिंपल. इथे बघा 10तून 3 गेले किती 7 असेल. त्यानंतर 6तून
3 गेले 3 असेल, ठीक आहे. 23तून 12 गेले 11 असेल, म्हणजे आरशामध्ये वाजलेली आरशामधली जी वेळ असेल ते आरशामधली वेळ 11 वाजून 37 मिनिटाची असेल. ही आरशातली वेळ असेल, ही आरशातली वेळ. क्लिअर मुद्दा, बरोबर. आता बघा हे जे घडी आहे ती 24 तासाची आपण कन्सिडर केली, ठीक आहे. घडी जर समजा आपण 12 तासाची जर कन्सिडर केलो तर ते कसं सोडवतात, सिंपल. इथे लक्षात घ्या, 12 तासाची जर घडी केलो तर सिंपल इथे कसं सोडतात बघा. जर घडी जर 12 तासाची असेल तर ते कसं सोडवतात, तर सिंपल त्याला 11:60 इथे 12:23 12 वाजून 23 मिनिटं आहे, तर 12ला 0, 12च्या नंतर 0 पकडायचं याला, म्हणजे 0 इथे 23 असेल, बरोबर. त्यानंतर 10तून 3 गेले 7, 6तून 3 गेले 3 आणि 11चे 11 म्हणजे 11 वाजून 37 मिनिटे हे आरशामध्ये दाखवलेले असतील. म्हणून याचं करेक्ट उत्तर काय असेल, ऑप्शन सी, 11 वाजून 37 मिनिटे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 13. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, सिंपल. राम शाळेतून बाहेर पडला आणि वायव्य दिशेला 30 मीटर चालत गेला, ठीक आहे. बघा समजा आपण अशा प्रकारची एक काय म्हटलेलं आहे बघा, राम शाळेतून बाहेर पडला. समजा ही शाळा जर आपण कन्सिडर केली, ही समजा शाळा असेल. राम शाळेतून बाहेर पडला आणि वायव्य दिशेला 30 मीटर, बरोबर. आता ही दिशा बघा, ही दिशा जर आपण पाहिलं, ही पूर्व दिशा आहे, ही पश्चिम दिशा आहे, ही उत्तर दिशा आहे आणि ही दक्षिण दिशा आहे, ठीक आहे. त्यानंतर ही वायव्य दिशा आहे, वायव्य दिशा. ही ईशान्य दिशा आहे, ईशान्य. त्यानंतर ही नैऋत्य दिशा आहे, ही नैऋत्य दिशा. आणि ही आग्नेय दिशा आहे, आग्नेय दिशा, ठीक आहे. प्रश्न काय विचारलेला आपल्याला, राम शाळेतून बाहेर पडला, म्हणजे ही जर शाळा असेल आणि वायव्य दिशेला 30 मीटर चालत गेला, 30 मीटर. आता ही जर वायव्य दिशा असेल, ठीक आहे, ही वायव्य दिशा असेल तर तो 30 मीटर चालत गेला, ठीक आहे. म्हणजे 30 मीटर हे याला आपण 30 मीटर जर समजलं, ठीक आहे, इथे येऊन थांबला असेल, क्लिअर. नंतर तो नैऋत्य दिशेला 30 मीटर चालत गेला. नैऋत्य दिशा म्हणजे ही असेल, नैऋत्य दिशेला 30 मीटर, ठीक आहे. इथे 30 मीटरपर्यंत आला तो, क्लिअर. त्यानंतर आग्नेय दिशेला 30 मीटर चालल्यानंतर, आग्नेय दिशा म्हणजे ही दिशा असेल, आग्नेय दिशेला 30 मीटर चालला, ठीक आहे. म्हणजे तो इथे येऊन पोहोचला असेल, इथे येऊन पोहोचला असेल, क्लिअर. इथे येऊन पोहोचला असेल, 30 मीटर चालला. शेवटी तो शाळेच्या दिशेला वळला. शाळा कुठे आहे, ही दिशा, म्हणजे तो इकडे वळला पुन्हा, ठीक आहे. तर काय विचारला आहे प्रश्न, तर तो कोणत्या दिशेला वळला, बरोबर आहे. म्हणजे तो कोणत्या दिशेला वळला, तो ईशान्य दिशेला. हे त्याचं उत्तर असेल, ऑप्शन बी त्याचं करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न विचारला आहे, खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य शब्द निवडा. म्हणजे एक प्रकारची संख्या मालिका दिलेली आहे, ठीक आहे. आता बघा इथे मी लिहून घेतो संख्या मालिका, सिंपल. 25, इथे 50, त्यानंतर 30, 45, ठीक आहे, 35 आणि इथे 40, ठीक आहे. मग पुढे काय विचारलं आपल्याला, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य शब्द निवडा, ठीक आहे. मग इथे कोणती संख्या येईल असा प्रश्न विचारलेला दिसतो आपल्याला, क्लिअर. आता बघा इथे जर आपण प्रॉपरली जर ऑब्झर्वेशन केलं तर इथे अल्टरनेट सिरीज आपल्याला दिसते. अल्टरनेट सिरीज म्हणजे बघा 25, 30, 35 अशा प्रकारचा एक संबंध दिसतो. त्यानंतर 50, 45, 40 याच्यामध्ये सुद्धा एक संबंध दिसतो आपल्याला, ठीक आहे. म्हणजे बघा 25 + 5 30 झालेले आहेत, 30 + 5 35 दिसतात आपल्याला. 35 + 5 मग काय असेल, इथे 40 असेल. 35 + 5 इथे बघा 40 ही पुढची संख्या असेल, 40 पुढची संख्या. त्याच्यानंतरची संख्या जर काढायची असेल 50, बरोबर आहे. 50 - 5 45 आहे इथे. 45 - 5 इथे 40 दिसते आपल्याला. 40 - 5 म्हणजे पुढची 40च्या नंतर पुढची संख्या काय कोणती असेल, इथे 35 असेल, ठीक आहे. आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी ही संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला संख्या 40 असेल, म्हणजे ऑप्शन बी हा करेक्ट असेल. प्रश्न क्रमांक 14चं उत्तर ऑप्शन बी असेल, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न क्रमांक 15 काय म्हटलं आहे, एक घड्याळ 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जाते. सकाळी 7 वाजता ते घड्याळ बरोबर लावले असता दुपारी घड्याळात 4:15 वेळ असेल तर खरी वेळ कोणती असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. एक गोष्टीची लक्षात घ्या, एक घड्याळ 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जाते, म्हणजे 3 मिनिटांना किती 5 सेकंद पुढे जाते, 5 सेकंद. तर एका तासामध्ये 60 मिनिटे असतात, ठीक आहे. 60 मिनिटे असतात म्हणजे काय लक्षात घ्या, 20 त्रिक 60 मिनिटे, क्लिअर. म्हणजे एका तासामध्ये किती सेकंद पुढे जाते जर आपल्याला कळायचं असेल तर आपण गुणिले 20 करूया, ठीक आहे. 20 × 5 = 100 म्हणजे एका तासामध्ये 100 सेकंद ती घड्याळ पुढे जात असते, ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं आहे, सकाळी 7 वाजता ते घड्याळ बरोबर लावले, म्हणजे सेट केले. बघा सेट कधी केले तर सकाळी 7 वाजता. सकाळी
7 वाजता ते घड्याळ सेट केलेलं आपल्याला दिसते, सकाळी 7 वाजता. ठीक आहे. आणि चेक कधी केलं आहे घड्याळ? दुपारी 4:15 ठीक आहे. घड्याळ चेक केलेलं कधी आहे? तर दुपारी 4:15 ते घड्याळ चेक केलेलं आहे. ठीक आहे. तर काय प्रश्न विचारला? खरी वेळ कोणती? हे जे वेळ दिसते आपल्याला 4:15 हे खराब घड्याळातील वेळ आहे. खराब घड्याळातील वेळ दिसते आपल्याला, खराब घड्याळातील वेळ आहे, खराब घड्याळ. तर खरी घड्याळामधलं वेळ काढायचं आहे आपल्याला. बघा आता तर इथे जर आपण पाहिलो सकाळी 7 ते दुपारी 4:15 इथे किती तासाचा फरक दिसतो आपल्याला? इथे जवळपास 9 तास 15 मिनिटाचा फरक आहे. 9 तास 15 मिनिटांचा आपल्याला फरक दिसतो, 15 मिनिटे. ठीक आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जर एका तासाला घड्याळ जर 100 सेकंद जर पुढे जात असेल तर 9 तास 15 मिनिटाला किती सेकंद पुढे जाते? ठीक आहे. तर इथे गोष्ट लक्षात घ्या, 9 तास म्हणजे काय? 900 सेकंद आणि 15 मिनिटे म्हणजे 25 सेकंद, म्हणजे किती? 925. क्लिअर. इथे 25 ॲड केलो आपण म्हणजे काय? 9 तास 15 मिनिटाला ते घड्याळ 925 सेकंद पुढे जाते. 925 सेकंद पुढे जाते. आता याला आपण काय म्हणतो? मिनिटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो? 925ला ठीक आहे 925ला आपण 60ने भाग देतो. 60ने भाग. ठीक आहे. 60चा भाग आधी 92मध्ये बघा, 60 एक 60. ठीक आहे. इथे 5 जशाचा तसा लिहायचा, इथे 2 असेल आणि इथे 3 असेल. त्यानंतर 6 पंचे 30 म्हणजे 300. ठीक आहे. इथे 5, त्यानंतर इथे 2, 3 आणि 3 0 असेल. म्हणजे काय? तर सिंपल लक्षात घ्या, त्या घड्याळीमध्ये 15 मिनिट 25 सेकंद म्हणजे ही जी खराब घड्याळ असेल त्यामध्ये 4:15 झाले आहे, म्हणजे 15 मिनिटे 25 सेकंद आपल्याला मागे जावं लागेल. ठीक आहे. इथे एक्झॅक्टली आपल्याला दिसत नाही, परंतु जर आपण 4:15 हे खराब घड्याळामध्ये असतील तर 15 मिनिटे जर मागे गेलो तर 15 मिनिटे मागे गेल्यानंतर त्या घड्याळामध्ये दुपारचे 4 वाजलेले असतील. दुपारचे 4 वाजलेले असतील. ठीक आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली उत्तर जर आपण पाहिलो तर आपल्याला ऑप्शन क्रमांक डी मध्ये बरोबर इथे उत्तर दिसते आपल्याला, म्हणजे याचं ऑप्शन हे ऑप्शन क्रमांक डी असेल. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न क्रमांक 16. आपल्याला गुणोत्तर दिलेला आहे आणि ABCची किंमत विचारलेली दिसते आपल्याला. हे प्रश्न बघा कसे सोडवतात. तर बघा काय विचार आहे आपला, A, B आणि C यांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. तर इथे बघा AB काय दिलं आपल्याला? AB आपल्याला 4/6 दिलेला आहे आणि BC काय दिलेला आहे? BC आपल्याला 18/5 दिलेला आहे. ठीक आहे. मग इथे AB किती? 4/6. BC किती दिलेला आपल्याला? 18/5. ठीक आहे. मग हे कसं सोडवतात? तर सिंपल बघा, लक्षात घ्या. तर इथे 6 घेतो आपण आणि 18 इकडे घेतो, म्हणजे काय? सिंपल इथे लक्षात घ्या, 6 आणि 5चा गुणाकार करायचा, 4 आणि 18चा गुणाकार करायचा आणि 6 आणि 18चा गुणाकार करायचा, म्हणजे किती बघा? तर 18 चौक 72, त्यानंतर 18 छक्क 108 आणि 6 पंचे 30. 6 पंचे 30. त्यानंतर पुन्हा जर इथे जर भाग जात असेल तर देऊन द्यायचा. बरोबर. 6चा भाग जातो बघा इथे. 6चा भाग जर इथे दिला आपण तर 6चा भाग 72मध्ये किती वेळा जातो? 12 वेळा. ठीक आहे. त्यानंतर 108मध्ये किती वेळा जातो? तर 18 वेळा. आणि 30मध्ये किती वेळा जातो? तर 30मध्ये एकूण बघा 6 पंचे 30 म्हणजे 12ला 18ला 5 हे करेक्ट उत्तर असेल, ऑप्शन क्रमांक डी. बघा याची ही पद्धत जी आहे ना, एक दुसरी पद्धतसुद्धा आहे हे सोडवण्याची सिंपल, ज्याला आपण LCM मेथडने सुद्धा सोडवता येईल. LCM मेथडने सुद्धा हे सोडवता येणार. क्लिअर. मग LCM मेथडने सोडवण्यासाठी आपण काय करतो बघा, सिंपल इथे काय दिलेलं आहे? A/B 4/6 दिलेलं आहे, B/C 18/5 असेल. ठीक आहे. मग इथे कॉमन काय दिसतो आपल्याला? इथे कॉमन दिसतो आपल्याला, कॉमन आपल्याला B दिसतो, इथे कॉमन B आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल बघा, सिंपल इथे आपल्याला कॉमन काय दिसतो? कॉमन आपल्याला B दिलेला दिसतो आपल्याला B. मग इथे आपल्याला करावं काय लागेल? तर LCM काढावं लागेल. कोणाचा? 6 आणि 18चा LCM काढायचा. LCM हा 18 येतो. क्लिअर आहे. LCM हा 18 येतो. मग आता सिंपल करायचं काय आपल्याला बघा, इथे लक्षात घ्या, A/B इज इक्वल टू 4/6. ठीक आहे. त्यानंतर B/C केलो आपण तर किती दिलेलं आपल्याला? 18/5. ठीक आहे. LCM 18 आहे. तर आपल्याला Bची व्हॅल्यू 18 आणण्यासाठी ठीक आहे तर असं कोणत्या संख्येनं गुणावं लागेल की Bची व्हॅल्यू दोन्ही ठिकाणी 18 येईल. ठीक आहे. इथे जर आपण विचार केला तर बघा इथे आपल्याला 3ने गुणावं लागेल आणि अंशाला सुद्धा 3ने गुणावं लागेल. इथे बघा इथे कोणत्या संख्येने? इथे 1ने गुणावं लागेल आणि इथे 1नेच गुणावं लागेल. म्हणजे इथे सिंपल लक्षात घ्या, AB
A/Bची व्हॅल्यू किती येईल 4 तिरी 12 आणि साईन तिरी 18 असेल. ठीक आहे, इथे 18 एक 18 आणि 5 एक 5 म्हणजे सिंपल लक्षात घ्या काय असेल A/B/C म्हणजे Aची व्हॅल्यू इथे आपल्याला 12 दिसते, Bची व्हॅल्यू इथे 18 तिथे 18 आपल्याला दिसते आणि Cची व्हॅल्यू ठीक आहे Cची व्हॅल्यू आपल्याला इथे 5 दिसते. म्हणजे Aला Bला C याचं करेक्ट उत्तर काय असेल 12ला 18ला 5 हे ऑप्शन डी याचं करेक्ट उत्तर असेल. हे दोन प्रकारे आपण सोडवलं. एकतर हे अशा पद्धतीने सोडवता येईल आणि दुसरी पद्धत म्हणजे LCM मेथडने सुद्धा हा प्रश्न सोडवता येईल. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17 मध्ये काय म्हटलं आहे 3 घंटा अनुक्रमे 12, 15, 60 मिनिटाच्या अंतराने वाजतात. जर तिन्ही घंटा सकाळी 7 वाजता वाजले असतील तर पुन्हा किती वाजता एकत्रित वाजतील. LCM मेथड वापरायची. सोपा प्रश्न आहे हा. ठीक आहे, म्हणजे 12, 15 आणि 20 यांचा LCM काढायचा आहे. LCM यांचा किती येतो तर LCM लक्षात घ्या याचा 60 LCM येतो. बरोबर, आपण काढून पाहू. इथे बघा जर प्रश्न विचार केला तर 5चा भाग जाईल बघा. 5चा भाग 12 मध्ये जाईल का नाही जाणार. ठीक आहे, 5चा भाग 15 मध्ये 3 वेळा जाईल. 5चा भाग 20 मध्ये 4 वेळा 5 24. त्यानंतर आता बघा एक तर आपण 4चा भाग इथे देऊ शकतो. बरोबर, 4 त्रिक 12. ठीक आहे, इथे 3 भाग जाणार नाही. 4 एक 4. आता इथे 3चा भाग देता येईल 3 एक 3. त्यानंतर 3 एक 3 आणि इथे 1 म्हणजे बघा यांचा LCM काढायचा. LCM बघा पुन्हा LCM जर काढतो म्हटलं तर LCM = 5 × 4 × 3 × 1 × 1 × 1 जर केलो आपण तर 5 24 20 त्रिक 60. LCM हा 60 येईल. 60 काय असेल ते मिनिट आहेत. मिनिटे याला जर म्हणजे 60 मिनिटे म्हणजे 1 तास. प्रश्न काय विचारला आपल्याला प्रश्न विचारला आहे की ती घंटा सकाळी 7 वाजता वाजलेली आहे तर ते पुन्हा किती वाजता वाजेल म्हणजे 1 तासाने वाजेल. बरोबर, 7 वाजता वाजली असेल ती 8 वाजता नंतर वाजेल. म्हणजे करेक्ट उत्तर काय असेल ऑप्शन बी याचं करेक्ट उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला आहे बघा. 2 संख्येची बेरीज 103 आहे. जर मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले तर भागाकार 2 येतो व बाकी 19 उरते तर त्या संख्या शोधा. अशा प्रकारचा प्रश्न आहे. जर परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न दिसले तर नेहमी आपल्याला बाय ऑप्शनने सोडवावं लागतील. ठीक आहे, बघा ऑप्शन जर पाहिलो आपण तर ऑप्शनमध्ये प्रश्न काय म्हटलेला आहे प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे 2 संख्येची बेरीज 103 आहे. ठीक आहे, मग इथे बघा समजा आपण 2 संख्या पाहिला तर 75 प्लस 28 जर केलो आपण तर 8 5 13 3 हातचा आला 1. ठीक आहे, 7 आणि 2 9 आणि 1 10 म्हणजे 103. पहिल्या ऑप्शनमध्ये 103 दिसते आपल्याला. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा 103 आहे. ठीक आहे, आणि इथे जर ऑप्शन सी जर पाहिला ठीक आहे ऑप्शन सी मध्ये सुद्धा 103 दिसते आपल्याला. बरोबर, म्हणजे तीनही ऑप्शनमध्ये 103 दिसतो आपल्याला. आता काय करावं लागेल जर मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले असता बघा ही मोठी संख्या ही लहान संख्या ही मोठी संख्या ही लहान ही मोठी ही लहान भागाकार 2 येते. बघा 30 भागीला जर आपण म्हणजे 30 समजा 30 भागीला आपण 73 केलो. ठीक आहे, 30चा भाग आपण 73 मध्ये समजा दिला तर 30 दुने 60 असेल. ठीक आहे, भागाकार किती येते आपल्याला भागाकार 2 येतो का 2 येतो. ठीक आहे, परंतु बाकी किती उरत आहे 19 उरते का बाकी 19 उरत नाही. बाकी याच्यामध्ये आपल्याला 13 उरताना दिसते. म्हणून ऑप्शन काय म्हणतो आपण त्याला ऑप्शन बी येणार नाही याच्यामध्ये. ठीक आहे, ऑप्शन सीचा विचार केला 29 दुने किती असेल बघा 29 दुने जर आपण विचार केला 29 दुने 58 असेल. ठीक आहे, 58 आणि 58 आणि 74 मध्ये जर फरक पाहिला ठीक आहे तर बाकी उरत आहे का बघा बाकी किती 74 उरते का इथे बघा तर 74 उरत नाही तर किती उरते तिथे 16. बाकी 16 उरत आहे. आणि ऑप्शन जर 1 आपण विचार केला तर 28 दुने 56 असेल. 28 दुने 56 आणि बाकी किती उरते तर बाकी आपल्याला बघा 56 आणि इथे 4 उरले तिकडचे 5 म्हणजे बाकी आपल्याला 19 उरते. म्हणजे ऑप्शन क्रमांक इथे ए करेक्ट असेल. सिंपल बघा हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. 2 संख्येची बेरीज 103 म्हणजे 2 संख्या लक्षात घ्या. जर मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले असता बरोबर मोठी संख्या ही आहे लहान संख्या भागाकार किती 2 येतो आहे 2 येतो भागाकार आणि बाकी 19 उरते का हे आपल्याला बाय हँड चेक करावं लागेल. अशा प्रकारचे प्रश्न बाय ऑप्शनने सोडवावेत. पुढचा प्रश्न बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न क्रमांक 19. एका वर्तुळाच्या आत असा एक चौरस काढलेला आहे की ज्याची सर्व 4 शिरे वर्तुळाला स्पर्श करतात. चौरसाची बाजू 7 सेंटीमीटर दिलेली आहे तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न हा विचारलेला आहे. बघा हा प्रश्नाचं नेमका अर्थ काय समजून घ्या आधी. अशा प्रकारचं एक वर्तुळ काढलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये एक चौरस काढलेला आहे की ज्याचे 4ही शिरे या वर्तुळाला स्पर्श करतात. ठीक आहे, अशा प्रकारचे 4ही शिरे त्याचे वर्तुळाला स्पर्श करतात असा प्रकारचा प्रश्न जर आपल्याला कुठल्याही म्हणजे कोणत्याही परीक्षेमध्ये समजा अशा प्रकारचा प्रश्न आला की वर्तुळाच्या आतमध्ये एक चौरस काढलेला आहे तर त्याचे शॉर्टकट आहे बघा. शॉर्टकट ती शॉर्टकट लक्षात ठेवा. नंतर आपण कॉन्सेप्टसुद्धा पाहू. त्याचे शॉर्टकट असे आहे. शॉर्टकट
शॉर्टकट काय करतो आपण, तर पाय गुणिला बाजूचा वर्ग, पाय गुणिला बाजूचा वर्ग डिवाइड बाय 2 करतो आपण, पाय गुणिला बाजूचा वर्ग डिवाइड बाय 2 करतो, म्हणजे पाय गुणिला बाजू किती दिली आपल्याला, 7 सेंटीमीटर बाजू दिली आहे, म्हणजे 7चा वर्ग छेद 2 किंवा भागाकार 2, इथे बघा 7चा वर्ग 49, म्हणजे पाय गुणिला 49 भागीला 2 करतो आपण, ठीक आहे. म्हणजे याचं करेक्ट उत्तर काय असेल, 49 पाय डिवाइड बाय 2 हे याचं करेक्ट उत्तर असेल, ऑप्शन बी हे करेक्ट उत्तर असेल, ठीक आहे. आता बघा आपण बाय कॉन्सेप्टने जाऊ, काय म्हटलेलं आहे इथे सिम्पल, इथे काय म्हटलं आहे, तर हे वर्तुळ काढलेलं आहे आणि एक त्याच्या आतमध्ये एक चौरस काढलेला आहे आणि त्या चौरसाची चारही छेद त्या वर्तुळाला स्पर्श करतात. बघा आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, बघा हा चौरसाचा कर्ण असेल, हा चौरसाचा कर्ण असेल, हा कर्ण आहे, बरोबर, हा चौरसाचा कर्ण आहे, म्हणजेच चौरसाचा कर्ण म्हणजे मला सांगा हे वर्तुळाचे काय असेल, वर्तुळाचा व्यास असेल, ठीक आहे. हे चौरसाचा कर्ण म्हणजे वर्तुळाचा व्यास असेल, क्लिअर मुद्दा, बरोबर. मग इथे बघा चौरसाचा कर्ण याचं सूत्र काय, बाजू गुणिला अंडर रूट 2 किंवा वर्गमुळात 2 हे चौरसाच्या कर्णाचं सूत्र आहे, ठीक आहे. मग बाजू किती दिलेली आहे आपल्याला, बाजू बघा बाजू दिलेली आहे आपल्याला 7, ठीक आहे. म्हणजे 7 गुणिला अंडर रूट 2 म्हणजे याला आपण 7 अंडर रूट 2 असं आपण लिहू शकतो, ठीक आहे. त्यानंतर बघा आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो चौरसाचा जो कर्ण आहे, कर्ण बरोबर आहे, म्हणजेच हा वर्तुळाचा काय, वर्तुळाचा हा डायमीटर आहे, डायमीटर म्हणजे व्यास आहे, ठीक आहे. म्हणजे वर्तुळाचा व्यास म्हणजेच डायमीटर इज इक्वल टू 2r असतो, 2r म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट असतो, ठीक आहे. ह्याला म्हणजे बघा हे काय असेल, ही त्रिज्या असेल, ही एक त्रिज्या असेल, म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट हे वर्तुळाचा व्यास असतो. तर आपल्याला बघा काय करायचं आहे, ते सिम्पल रेडियस काढण्यासाठी रेडियस इज इक्वल टू d/2 जर केलो आपण, तर d म्हणजे बघा d म्हणजे काय काढलो आपण, इथे d म्हणजे हा चौरसाचा कर्णच म्हणजेच काय असेल, व्यास असेल, तर 7√2 डिवाइड बाय 2 हे चौरसाची काय आली, चौरसाची त्रिज्या आली, त्रिज्या. आता आपल्याला काय काढायचं आहे, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे आहे इथे. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ याचा क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आरचा वर्ग हे वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे, ठीक आहे. मग पाय आर किती दिलेला आहे आपल्याला, आर सिंपल आर दिलेला आहे बघा, पाय गुणिला 7 वर्गमुळात 2/2 बरोबर, यांचा वर्ग केलेला आहे, ठीक आहे. मग आपल्याला सिंपल बघा काय म्हटलेलं आहे इथे, आता इथे काही कॅल्क्युलेशन करावं लागेल, ठीक आहे. म्हणजे पाय गुणिला 7चा वर्ग 49, ठीक आहे. त्यानंतर इथे अंडर रूट 2 जर आपण ठेवलो, ठीक आहे, भागीला 2चा वर्ग किती 4 येणार, ठीक आहे. आणि इथला 2 बरोबर आणि हा वर्गमूळ इथे कॅन्सल होईल, ठीक आहे. म्हणजे इथे सिंपल काय होईल, इथे सिंपल हे 2 होईल, क्लिअर. त्यानंतर बघा, तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र हे पाय आरचा वर्ग असेल, बरोबर. तर पाय आरचा वर्ग इथे बघा व्हॅल्यू जर आपण ठेवल्या तर इज इक्वल टू काय येणार, पाय गुणिला आरची किंमत आपल्याला दिलेला आहे 7 वर्गमुळात 2 भागीला 2 गुणिला 7 वर्गमुळात 2 भागीला 2 आहे, बरोबर. त्या आरचा आपल्याला वर्ग करायचा आहे, ठीक आहे. मग इथे बघा सिंपल 7चा जर वर्ग केला तर 49 येईल आपल्याला, ठीक आहे. 2चा वर्ग इथे 4 येणार आणि हा 2 आणि हा वर्गमूळ हा कॅन्सल होणार, म्हणजे सिंपल इथे काय, तर पाय इंटू 49 इंटू 2 डिवाइड बाय 4 असेल. मग सिंपल इथं काय, तर पाय गुणिला 49 गुणिला जर आपण 2 केलो तर किती येणार, 98 डिवाइड बाय 4 येईल, ठीक आहे. याच्यामध्ये 4चा भाग तर डायरेक्टली जाणार नाही, म्हणून आपल्याला 2चा भाग द्यावा लागेल, बरोबर. 2 दुणे 4 आणि इथे 49 वेळा भाग जाईल, म्हणजे क्लिअर उत्तर काय असेल आपल्याला बघा, 49 पाय डिवाइड बाय 2 हे याचं उत्तर असेल, जे आपण शॉर्टकटच्या माध्यमातून सुद्धा काढलं होतं. आणि हे कॉन्सेप्ट असेल, कॉन्सेप्टनुसार सुद्धा आपण उत्तर काढलं आणि शॉर्टकटच्या माध्यमातून सुद्धा आपण उत्तर काढलं. तर याचं करेक्ट उत्तर काय असेल, ऑप्शन बी याचं करेक्ट उत्तर असेल, प्रश्न क्रमांक 19. चला पुढचा प्रश्न विचारला आहे, प्रश्न क्रमांक 20.
7.5 वर्ष प्लस 29 महिने मायनस 2.5 वर्ष म्हणजे किती? तर एक गोष्ट लक्षात घ्या, 7.5 वर्ष, 5 वर्ष म्हणजे एका वर्षामध्ये 12 महिने असतील, ठीक आहे, आणि 5 वर्ष म्हणजे 6 महिने, इथे लक्षात घ्या. 0.5 वर्ष म्हणजे 6 महिने, हे गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे काय, तर 7 वर्ष 6 महिने, 6 महिने असं लिहिता येईल याला, प्लस 29 महिने याला समजा आपण वर्षामध्ये जर कन्वर्ट केलो, ठीक आहे, याला जर वर्षामध्ये जर कन्वर्ट केलो तर काय असेल, 2 वर्ष, बरोबर आहे, म्हणजे 24 आणि 5 महिने, 2 वर्ष 5 महिने, ठीक आहे. या दोघांची बेरीज करायची आहे, बेरीज केलो तर किती येईल बघा, 7 आणि 2 9 आणि 6 आणि 5 11 महिने, 9 वर्ष 11 महिने हे त्याची दोघांची बेरीज येईल आणि मायनस 2.5 वर्ष करायचं आहे, बरोबर. आता मायनस 2.5 वर्ष म्हणजे काय, तर इथे बघा 24 2.5 वर्ष म्हणजे किती महिने होतील, 2.5 वर्ष म्हणजे 30 महिने, 2.5 वर्ष म्हणजे 30 महिने इथे होतात. क्लिअर मुद्दा, बरोबर. म्हणजे काय, तर 2 वर्ष 6 महिने, 2 वर्ष 6 महिने, 2 वर्ष 6 महिने जर आपण इथे केलो, ठीक आहे, तर 11मधून 6 गेले किती महिने उरतात, 5 महिने उरतात, आणि 9मधून 2 गेले 7 वर्ष 5 महिने हे त्याचं करेक्ट उत्तर असेल, बरोबर. ऑप्शन डी मध्ये 7 वर्ष 5 महिने हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. पुढचा प्रश्न बघा, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. एका परीक्षेमध्ये 30% विद्यार्थी गणितात नापास झाले, 45% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले, 20% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले, तर किती टक्के विद्यार्थी पास झाले असा प्रश्न विचारलेला आहे. तर हे एक प्रकारचे वेन डायग्रामने अशा प्रकारचे प्रश्न सुटतात. बघा काय म्हटलेलं आहे आपल्याला, सिंपल, आपल्याला गणितामध्ये नापास झालेले विद्यार्थी दिलेले आहे आणि इंग्रजीमध्ये सुद्धा दिलेले आहेत आणि दोन्ही विषयातले दिलेले आहेत. तर सुरुवातीला इथे कसं काढायचं, तर अशा प्रकारची वेन डायग्राम काढून घ्यायचे बघा, आणि काय करायचं आहे, दोन्ही विषयामध्ये नापास झालेले विद्यार्थी किती, 20% आहेत, 20%, बरोबर. याला समजा आपण गणित कन्सिडर केलो, याला आपण इंग्रजी कन्सिडर केलो, तर लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे सुरुवातीला, एका परीक्षेमध्ये 30% विद्यार्थी गणितामध्ये नापास झाले, 20% इथे आहेत, 30%पैकी 20% गेले म्हणजे इथे किती 10% उरतील. त्यानंतर इंग्रजीमध्ये किती 45% विद्यार्थी इंग्रजीमध्ये नापास झालेले आहेत, इथे 20% आलेलं आहे, इकडे किती 25% उरतील, 25%. मग ही जी संख्या दिलेली दिसते आपल्याला, ही संख्या कोणाची आहे, ही संख्या नापास झालेल्या विद्यार्थ्यांची आहे, नापास झालेले विद्यार्थी. मग किती 10 आणि 20 30% आणि 25% म्हणजे 55% विद्यार्थी हे नापास झाले. मग पास झालेले विद्यार्थी किती असेल, तर पास झालेले विद्यार्थी हे 45% विद्यार्थी हे पास झाले, 45% विद्यार्थी पास झालेले आहेत. करेक्ट उत्तर काय असेल, तर ऑप्शन डी याचं करेक्ट उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 22. प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका इतकी फुले ठेवून देवाला 7 फुले वाहिली, तरीसुद्धा 7 फुले शिल्लक राहिली, जर मंदिराला 30 पायऱ्या असतील तर सुरुवातीला किती फुले होती, असा प्रकारचा प्रश्न आहे. तर बघा सुरुवातीच्या पहिल्या काही नैसर्गिक संख्यांची संख्या वगैरे काढायची असेल तर सूत्र आपण वापरतो कोणतं, तर सूत्र आहे ते n×n+1/2 हे सूत्र आहे. मग आपल्याला पायऱ्यांची संख्या आपल्याला म्हणजे फुलांची संख्या मिळते. बघा n म्हणजे किती पायऱ्या दिलेल्या आपल्याला, 30 पायऱ्या दिलेल्या आहेत, 30, बरोबर. 30 + 1 म्हणजे 31/2, बरोबर. म्हणजे 30 × 31/2 आपण 2 करतो, 2चा भाग 30 मध्ये 15 वेळा जातो, लक्षात घ्या, ठीक आहे. त्यानंतर 15 वेळा जातो, 15 × जर आपण 31 केलं तर 15 × 1 = 15, 5 हातचा आला 1, त्यानंतर 15 × 3 = 45, 1 46 म्हणजे 465, बरोबर. 465 ही संख्या कशाची असेल, तर ही संख्या कशाची असेल, पायऱ्यावरच्या फुलांची असेल, बरोबर आहे. म्हणजे पायऱ्यावर जे काही फुलं आहेत त्यांची संख्या असेल, बरोबर. आणि जर मंदिराला 30, आता काय बघा 7 फुले वाहिली, तरीसुद्धा 7 फुले शिल्लक राहिली, म्हणजे 7 आणि 7 किती असेल ते 14 असेल, 14. ज्याच्यामध्ये काय करायचं, ॲडिशन करायचं आहे आणि आपल्याला याचे एकूण किती फुले होती सुरुवातीला त्याचं उत्तर मिळेल. 5 आणि 4 9, 6 आणि 1 7, 4 इथे 479 फुले त्याच्याकडे सुरुवातीला होती. म्हणजे करेक्ट उत्तर काय असेल, ऑप्शन बी हे करेक्ट उत्तर असेल, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न क्रमांक 23 दिलेला आहे आपल्याला. एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 दिलेली आहे. अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या ही मूळ संख्येपेक्षा 63ने मोठी आहे, तर ती मूळ संख्या कोणती, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. काय विचारलेला आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, ठीक आहे, बाय ऑप्शनने जायचं असते, ठीक आहे. पहिला जर प्रश्न पहिला बघा ऑप्शन ए जर पाहिलो, काय म्हटलेलं आहे, एका 2 अंकी संख्येतील अंकांची अदलाबदल करून संख्येची
संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. ठीक आहे, बघा 5 आणि 4 9, 6 आणि 3 9, 2 आणि 7 9, 1 आणि 8 9 आहे. अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या ही मूळ संख्येपेक्षा 63 मोठी आहे. म्हणजे दोघांमधला फरक जर 63 असेल तर ती संख्या मूळ संख्या असेल. म्हणजे बघा आता 54 मायनस 45 जर केलो तर याच्यामधले फरक आपल्याला 63 दिसत नाही आपल्याला. ठीक आहे, मग इथे दुसरं ऑप्शन बी जर पाहिला 63 मायनस 36 याच्यामधला फरकसुद्धा 63च्या जवळ जात नाही. ठीक आहे, त्यानंतर ऑप्शन सी जर पाहिला 27 मायनस 72 यामधला जर आपण फरक काढतो म्हटलं बघा 72 मायनस 27 जर आपण केलो तर 12मधून 7 गेले 5 बरोबर आहे. त्यानंतर 7मधून 3 गेले 4 म्हणजे 45 हे उत्तर येत आहे. त्याच्यामुळे ऑप्शन सी सुद्धा येणार नाही. मग आपण ऑप्शन डी जर पाहिला बघा तर 18 मायनस 81. ठीक आहे, मग 81 मायनस जर आपण 18 जर केलो तर 11मधून 8 गेले 3. ठीक आहे, आणि 6मधून 2 गेले 63. म्हणजे काय तर ही मूळ संख्या 63ने मोठी आहे. म्हणजे तिथे 63 आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणून याचं ऑप्शन क्रमांक डी हे याचं करेक्ट उत्तर असेल प्रश्न क्रमांक 23. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न 24वा प्रश्न. परीक्षेत एम हा बीच्या खाली होता, ए हा बीच्या वर व के हा एमच्या वर होता, तर सर्वात खालचा क्रमांक कोणाचा आहे? अशा प्रकारचा प्रश्न आहे. बघा काय म्हटलेला आहे प्रश्न जर पाहिला तर परीक्षेत एम हा बीच्या खाली. ठीक आहे, एम हा बीच्या खाली म्हणजे एम बघा मी जर समजा याला जर एम कन्सिडर केलं बरोबर, याला बी कन्सिडर करावं लागेल. बीच्या खाली एम, ए हा बीच्या वर आहे, ए हा बीच्या वर म्हणजे ए हा असेल, के हा एमच्या वर होता बरोबर, के हा एमच्या वर म्हणजे समजा मी इथे समजा के लिहिलं, हा समजा के असेल तर सर्वात खालचा क्रमांक कोणाचा असेल तर सर्वात खाली एम दिसतं आपल्याला. म्हणजे ऑप्शन डी किंवा ऑप्शन ड याचं करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, खालील अक्षर मालिकेतील रिकाम्या जागेतील योग्य अक्षरे कोणते? बरोबर, अशा प्रकारची अक्षरमाला दिलेली आहे आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. आता अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करावं लागेल तर बघा दिलेले अक्षरे मोजून घ्यायचे आणि त्याला भाग जातो का बरोबर आहे, म्हणजे भाग जाणाऱ्या संख्येमध्ये त्याला डिवाईड करून टाकायचं. म्हणजे कसं बघा याच्या किती संख्या आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ठीक आहे, एक तर याला 4 भाग करायचे किंवा 5 भाग करायचे बरोबर आणि ऑप्शन ठेवून बघायचे. समजा आपण इथे समजा ऑप्शन ए ठेवला बरोबर, ऑप्शन ए मध्ये जर ठेवला इथे ए भरायचा, इथे ए आणि इथे सी जर भरला. ठीक आहे, मी समजा आधी बघा 4चे भाग करून बघतो. इथे 4 इथे 4 इथे 4 इथे 4 असे 4 भाग केले तर काय असेल ए सी सी ए सी 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 ए सी 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 बरोबर. काही पॅटर्न होत नाही बरोबर, म्हणून 4चा भाग करता येत नाही. जर आपण समजा 5चा भाग केला बघा, मी समजा 5चे भाग केले बरोबर अशा प्रकारचे, तर काय पॅटर्न दिसतो का आपल्याला ए सी सी ए सी सी ए सी 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 ए म्हणजे काही पॅटर्न आपल्याला शो होताना दिसत नाही, म्हणून पहिला ऑप्शन येणार नाही. दुसरा जर ऑप्शन पाहिला, दुसरा ऑप्शन सेम आपण त्या प्रकारचं इथे दुसरा ऑप्शन सुद्धा पुट करून पाहिला. दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघा, दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय दिलं इथे सी ए बरोबर. याचा आपण बघा 5चा जर भाग करून पाहिला, 5चा 1 2 3 4 5 बरोबर, इथे 5 इथे सुद्धा 5 आणि हे 5 म्हणजे एक पॅटर्न फॉलो होत आहे का बघा. सी ए सी सी ए सी 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 ए बरोबर, काही पॅटर्न आपल्याला दिसत नाही पुढे. आता याला समजा मी 4चा भाग म्हणजे 4ने समजा 4चे समजा मी तुकडे केले म्हणजे 4 इथे बघा काय लिहिलं मी इथे सी इथे ए लिहिलो मी. ठीक आहे, मग इथे 4चे भाग केले बघा, इथे 4चे भाग केले, इथे 4चे जर भाग केलो तर एक पॅटर्न दिसतो का आपल्याला सी ए सी सी ए सी 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 ए कुठलाही अशा प्रकारचा पॅटर्न दिसत नाही. म्हणजे ऑप्शन बी सुद्धा येणार नाही, ऑप्शन ए सुद्धा येणार नाही. ऑप्शन जर सी पाहिलो आपण, ठीक आहे, ऑप्शन सी मध्ये जर गेलो तर ऑप्शन सी मध्ये बघा, ऑप्शन सी मध्ये जर आपण गेलो तर इथे सी आहे, इथे ए आहे, इथे ए असेल, इथे सुद्धा ए असेल. तर इथे सुरुवातीला समजा आपण बघा 4चा भाग केला, 4चा भाग असा 4चा एक भाग केला, असा एक 4चा भाग केला, इथे एक 4चा भाग केला, इथे एक 4चा भाग केला, तर काही पॅटर्न दिसतो का आपल्याला तर बघा सी ए सी सी ए सी 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 ए त्यानंतर सी 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 ए बरोबर. तर हा एक आपल्याला पॅटर्न इथे दिसतो बघा बरोबर. म्हणून याचं करेक्ट उत्तर काय असेल ऑप्शन सी किंवा ऑप्शन क याचं करेक्ट उत्तर असेल. म्हणजे काय तर अशा प्रकारच्या संख्या मालिका जर आल्या त्या संख्या मालिकेमध्ये ऑप्शन पुटअप करून बघायचे आणि ते एक पॅटर्न जर दिसत असेल तर ते त्याचं योग्य उत्तर असेल. ठीक आहे, तर ऑप्शन 25चं उत्तर प्रश्न क्रमांक 25चं उत्तर हे ऑप्शन सी असेल. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न विचारला आपल्याला एका खांबाच्या वरच्या टोकापासून सोडलेल्या 25 सेंटीमीटर
लांबीच्या शिडीचे शेवटचे टोक खांबापासून 7 सेंटीमीटर अंतरावर जमिनीवर टेकते तर खांबाची उंची किती? म्हणजे सिंपल बघा, हा प्रश्न पायथागोरसच्या प्रमेयाचा प्रश्न आहे. ठीक आहे, पायथागोरसच्या प्रमेय, इथे पायथागोरसचे प्रमेय वापरून हा प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे, म्हणजे काय सिंपल बघा, प्रश्न काय विचारलेला आहे, एका खांबाच्या वरच्या टोकापासून, म्हणजे समजा एक खांब असेल तर 25 सेंटीमीटर लांबीच्या शिडीचे शेवटचे टोक, समजा ही शिडी असेल आणि हा त्याचा पाया असेल. काय म्हणतो, खांबापासून 7 सेंटीमीटर अंतरावर जमिनीवर टेकते, म्हणजे हे पाया असेल, पाया. ठीक आहे, हे काय म्हणतो, याला आपण शिडी म्हणूया, म्हणजे कर्ण आहे, कर्ण, आणि हे उंची आहे, उंची, अशा प्रकारचं. ठीक आहे, म्हणजे काय, ते काटकोन त्रिकोण भेटतो आपल्याला, म्हणजे पायथागोरसचं सूत्र किंवा पायथागोरसचं प्रमेयानुसार हे आपल्याला जावं लागेल. सिंपल, कर्ण किती दिलेलं आहे आपल्याला, बरोबर आहे, कर्ण याची व्हॅल्यू 25 दिलेली आहे आपल्याला, बरोबर आहे. पाया आपल्याला 7 सेंटीमीटर दिलेला आहे, तर सिंपल आपल्याला उंची किती काढायचं आहे. मग कर्ण, बरोबर, पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग इज इक्वल टू, बरोबर आहे, पायाचा वर्ग प्लस उंचीचा वर्ग. कर्णाचा वर्ग म्हणजे 25चा वर्ग करावा लागेल, 25चा वर्ग, पाया 7चा वर्ग प्लस उंचीचा वर्ग. ठीक आहे, 25चा वर्ग किती होईल, 625 आणि 7चा वर्ग 49 असेल, प्लस उंचीचा जर आपण वर्ग केला. ठीक आहे, आता 49 जर इकडे घेऊन आलो, ठीक आहे, 49 जर इकडे घेऊन आलो तर 625 मायनस 49 इज इक्वल टू उंचीचा वर्ग, बरोबर, उंचीचा वर्ग. आता एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये जर आपण मायनस केलं तर किती असेल, 576 ह्या दोघांची वजाबाकी असेल, उंचीचा वर्ग. मग उंची काढायची असेल आपल्याला, उंची, बरोबर, तर मग अंडर रूटमध्ये 576. ठीक आहे, मग याचा वर्ग जर आपण केला तर याचं उत्तर हे 24 सेंटीमीटर इतकं असेल. ऑप्शन कोणतं असेल, ऑप्शन ड त्याचं करेक्ट उत्तर असेल. ठीक आहे, हे एक प्रकारचं पायथागोरसच्या प्रमेयावर आधारित प्रश्न होता. काटकोन त्रिकोणाचा जर प्रश्न दिला असेल, ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न क्रमांक 27. एका शाळेतील 20% मुले व 1/4 मुली यांची संख्या समान आहे, तर मुलींशी असणारे गुणोत्तर सांगा. बरोबर, इथे बघा, मुले किती दिले आहे, मुले 20% आहेत, 20%. ठीक आहे, आणि 1/4 मुली, 1/4 म्हणजे 25% आहेत, यांची संख्या समान आहे. ठीक आहे, म्हणजे 25%. तर मुलींशी, ही मुलींची संख्या असेल, हे मुलांची संख्या असेल, असणारे गुणोत्तर काढा. तर इथे बघा, 5चा भाग जाईल, 5 चोक 20, 5 5 25, म्हणजे 4ला 5 हे त्याचं गुणोत्तर असेल, 4ला 5, ऑप्शन ड त्याचं करेक्ट उत्तर असेल. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न 28. बरोबर, एक प्रकारचे आपल्याला समीकरण दिलेलं आहे प्रश्न क्रमांक 28 मध्ये, आणि त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू -3 दिलेली आहे. ते सिंपल काय करायचं आहे, -3 त्या एक्सची व्हॅल्यू पुटअप करायची. ठीक आहे, म्हणजे एक्सचा क्यूब काय दिला बघा, एक्सचा क्यूब प्लस 2x प्लस 5, बरोबर. मग इथे -3 जर पुटअप केलं तर -3चा क्यूब प्लस 2 गुणिला -3 प्लस 5, मग -3चा क्यूब जर केला तर -27 प्लस 3 दुणे 6, बरोबर, प्लस मायनस म्हणजे काय, -6 असेल इथे, लक्षात घ्या, -6. इथे -6 प्लस 5, मग या दोघांची आपण जर बेरीज करतो म्हटलं बघा, -27 -6 दोघांची बेरीज असेल किती, -33 प्लस 5, या दोघांची वजाबाकी होईल आता, म्हणजे किती, तर मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -28 हे याचं करेक्ट उत्तर असेल. ठीक आहे, -28 म्हणजे ऑप्शन डी त्याचं करेक्ट उत्तर आहे प्रश्न क्रमांक 28. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न, सरिताचे वय तिच्या 2 मुलांच्या वयाच्या बेरजेपेक्षा 8 वर्ष अधिक आहे. वयवारीवर प्रश्न आहे आपला. वयातील फरक 3 वर्षाचा आहे. सरिताचे वय 45 वर्ष असेल तर लहान मुलाचे वय किती, असा प्रश्न विचारला दिसतो. हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न मागच्या वर्षी म्हणजे मागच्या भरतीला, रायगड पोलीस भरतीला ॲज इट इज विचारलेला होता. त्या पोलीस भरतीला जो प्रश्न विचारला तो प्रश्न मोठ्या मुलाचं वय आपल्याला विचारलं होतं, बरोबर. इथे लहान मुलाचं, बरोबर. आकडेवारी सुद्धा सारखी आहे, फक्त प्रश्न विचारला वेगळा, बरोबर. म्हणून PYQ किती महत्त्वाचे तुम्हाला ह्या प्रश्नावरून दिसेल. क्लिअर. त्यानंतर बघा, आता एक कसं आहे, तर काय म्हटलेलं आहे, सरिताचे वय तिच्या 2 मुलांच्या वयाच्या बेरजेपेक्षा 8 वर्ष अधिक आहे. समजा x म्हणजे लहान मुलगा असेल, x म्हणजे लहान मुलगा असेल, ठीक आहे, आणि y म्हणजे किंवा x+3 म्हणजे मोठा मुलगा असेल, मोठा मुलगा.
ठीक आहे, मोठा मुलगा. x+3 का लिहिला आपण, तर बघा त्यांच्या इथे लिहिलं आहे बघा, वयातील फरक हा 3 वर्ष आहे, म्हणजे x+3 आपण इथे लिहू शकतो. ठीक आहे, म्हणजे काय लिहितात बघा, समीकरण कशा प्रकारचे तयार होईल, x+3 प्लस, बरोबर. आता बघा काय म्हटलेलं आहे, त्या दोघांच्या मुलांच्या वयाच्या बेरजेपेक्षा 8 वर्ष अधिक कोणाचं वय, सरिताचं वय आहे, म्हणजे 8, बरोबर. आणि किती दिलेलं आहे सरिताचं वय, तर सरिताचं वय दिलेलं आहे आपल्याला 45 वर्ष, बरोबर. तर हे समीकरण सोडवायचं, इथे काय लिहितो आपण, 2x + 8 आणि 3 11 = 45. हा 11 तिकडे जातो बघा, 2x = 45 - 11, म्हणजेच 2s = 45 - 11 जर केलं तर 34 येणार. ठीक आहे, त्यानंतर x = 34 / जर आपण 2 केलो तर त्याचं उत्तर किती असेल, 17. 17 × 34, म्हणजे एक्सची किंमत आली 17 आणि x आपण काय ठरवला होता, लहान मुलगा, बरोबर आहे. लहान मुलगा म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर 17 असेल, म्हणजे लहान मुलाचं जे वय आहे, लहान मुलाचं वय हे 17 वर्ष आहे आणि मोठ्या मुलाचं वय जर काढायचं असेल तर 17 + 3 केलो आपण, तर मोठ्या मुलाचं वय हे 20 वर्ष असेल. आपल्याला प्रश्न काय विचारला, आपल्याला प्रश्न विचारला आहे बघा, लहान मुलाचे वय किती, तर लहान मुलाचे वय हे 17 वर्ष आहे, 17 वर्ष, म्हणजे ऑप्शन क किंवा ऑप्शन सी याचं करेक्ट उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न क्रमांक 30, बरोबर. आता बघा 335.245 या संख्येतील 3 नंतरच्या 5 व 4 नंतरच्या 5 यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती, असा प्रश्न विचारलेला आहे. मग बघा 3 नंतरचे 5 म्हणजे ही संख्या असेल आणि 5 हे एकक स्थानाची संख्या आहे, बरोबर. ही एकक स्थानाची संख्या दिसते आपल्याला. आणि पुढे काय विचारलं आहे, 3 नंतरच्या 5 आपण घेतलं, त्यानंतर 4 नंतरच्या 5 म्हणजे 4 नंतरच्या 5 जर आपण पाहिलं तर ही 5 संख्या आहे आणि तिची बघा तिची किंमत काय असेल, तर 0.005 ही त्या संख्येची किंमत असेल. ठीक आहे, 0.005 ही त्या संख्येची किंमत असेल. मग आपण बघा याच्या खाली जर आपण दोघांची जर फरक जर काढतो म्हटला तर 5 मायनस, बरोबर, 0.005 अशा प्रकारची ही किंमत असेल. ठीक आहे, तर मग आता बघा जर 5 डिवाइड बाय किंवा 5 मायनस 0.005 करताना इथे आपण पॉईंट देतो आणि इकडे आपण 0 आपण इथे लिहून घेतो. क्लिअर आहे. आता बघा इथे सिंपल याची वजाबाकी करत असताना याची वजाबाकी कशी करतो आपण, 0मधून 5 जात नाही, इथे सुद्धा भाग जात नाही, म्हणून हा 5मधून आपण इकडे बघा 5मधून इथे समजा आपण 10 केले. क्लिअर आहे, इकडे 4 उरतात, इथून 10चे इकडे बघा, इथे 9 उरले, इथे 10 आले. ठीक आहे, इथे 9 असेल, इथे 10 असेल. ठीक आहे, मग 10मधून 5 गेले किती, 5 येईल, 9तून 0 गेला 9 असेल, 9तून 0 गेला 9 असेल. पॉईंट आपण जशाचा तसा लिहायचा आणि इथे 4 लिहायचं, म्हणजे याचं करेक्ट उत्तर बघा. प्रश्न काय विचारला आहे, त्या दोन्हीच्या स्थानिक किमतीतील फरक, बरोबर, फरक मग 4.995 कोणतं असेल, ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं करेक्ट उत्तर असेल. हा सोपा प्रश्न होता. ठीक आहे, आपल्याला प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू विचारतात इथं. ठीक आहे, त्याला स्थानिक किंमत आपण म्हणतो. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 31 काय म्हटलं आहे, एक फासा टाकला असता त्याच्या वरच्या बाजूवर समसंख्या असण्याची संभाव्यता किती असेल. आता माहिती आहे, आपण समजा एक फासा टाकला तर त्याच्यावर 1 2 3 4 5 6 ह्या संख्या असतील. क्लिअर मुद्दा, बरोबर. आणि आपल्याला काय समसंख्या विचारलेला आहे, समसंख्या, मग इथे समसंख्या 2 आहे, इथे 4 आहे, इथे 6 आहे, या 3च संख्या आहेत ना. आणि एकूण संख्या किती, या एकूण संख्या 6 आहेत, समसंख्या 3 आहेत, म्हणजे 3/6, बरोबर. 3 1 3 3 2 6 म्हणजे 1/2 ही संभाव्यता असेल समसंख्या असण्याची. ऑप्शन क्रमांक डी त्याचं करेक्ट उत्तर असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 32. एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे. ठीक आहे, आणि त्याच्यासमोर 8 मुले आहेत आणि मैदानावर एकूण किती विद्यार्थी असतील, अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. रमेश मधल्या रांगेची, ठीक आहे, हे समजा मधली रांग असेल, तर तो एकदम मध्यभागी आहे, ही मध्यभागी समजा असेल, तो एकदम मध्यभागी आहे आणि त्याच्या समोर 8 मुले आहेत, बरोबर. म्हणजे त्याच्या समोर जर 8 मुले असेल, तो जर मध्यभागी असेल, त्याच्या मागे सुद्धा 8 मुले असायला पाहिजे, त्याच्या मागे सुद्धा 8 मुले असायला पाहिजे. क्लिअर मुद्दा. आणि हा रमेश असेल, ठीक आहे ना, हा रमेश असेल, म्हणजे एकूण मुलं त्याच्या रांगेमध्ये किती असतील, तर 8 आणि 1 9, 9 आणि 8 एकूण किती आहे, 17. आणि काय प्रश्न काय म्हटलं आहे बघा, एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत, म्हणजे 17 रांगा सुद्धा असतील. तर सिंपल इथे काय करायचं, आपल्याला 17चा वर्ग काढायचा होता. इथे 17चा वर्ग काढायचा आहे या प्रश्नामध्ये. 17चा वर्ग
289 ऑप्शन ए याचं करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 33 काय म्हटलेला आहे, खालील व्यक्तींपैकी एक व्यक्ती खोटे विधान करतो आणि 2 व्यक्ती खरे विधान करतात, तर खालीलपैकी कोणी केक खाल्ला, असा प्रकारचा खरं खोट्यावर प्रश्न आहे. काय म्हटलं आहे, एक व्यक्ती जे आहेत बरोबर, एक व्यक्ती खोटं विधान करते आणि 2 व्यक्ती खरं बोलतात, 2 व्यक्ती खरं बोलतात किंवा खरं विधान करतात. काय म्हटलं आहे मग, सुरुवातीला आपल्याला कोणत्या तरी एका व्यक्तीला आपल्याला खोटं ठरवावं लागेल आणि 2 व्यक्तीला खरं ठरवावं लागेल. मग समजा मी वाक्य म्हणजे स्टेटमेंट ए इथे दिलेलं आहे, स्टेटमेंट बी आहे आणि स्टेटमेंट इथे सी दिसते आपल्याला. समजा एला समजा मी खोटं ठरवलं बरोबर. हे समजा ए जर खोटे बोलत असेल, एम किंवा एन पैकी कोणीही केक खाल्ला नाही, तर बी आणि सी हे दोन्ही व्यक्ती खरं बोलतात असं आपल्याला गृहीत धरावं लागेल आणि ते दोन्ही स्टेटमेंट हे मॅच झाले पाहिजे. दोघांचंही जे वाक्य आहे ते मॅच झालं पाहिजे. म्हणजे बघा, एमने केक खाल्ला आणि दुसरं सी स्टेटमेंट काय बोलतो, एम किंवा एन यापैकी एकाने केक खाल्ला, म्हणजे दोघांची वाक्य मॅच होतात. तरी पण बघा आपण काय करू, आपण दुसरं जे स्टेटमेंट बी आहे, स्टेटमेंट बी त्याला बघा आपण जर खोटं जर ठरवलं, स्टेटमेंट बीला जर आपण खोटं ठरवलं, ठीक आहे, स्टेटमेंट बी समजा हे जर खोटं असेल म्हणजे बी जर खोटं बोलत असेल तर हे दोन्ही हे खरं बोलायला पाहिजे, म्हणजे हे दोन्ही स्टेटमेंट मॅच व्हायला पाहिजे. म्हणजे बघा, एमने केक खाल्ला हे खोटं बोलत असेल, ठीक आहे, तर म्हणजे इथं बघा मग हे सगळं स्टेटमेंट सी असेल आणि स्टेटमेंट ए असेल, हे दोन्ही स्टेटमेंट हे करेक्ट असायला पाहिजे. म्हणजे काय, एम किंवा एन पैकी कोणीही केक खाल्ला नाही असं स्टेटमेंट ए बोललं जाते. आणि सी काय म्हणतो, एम किंवा एन यापैकी एकाने केक खाल्ला, म्हणजे दोन्ही वाक्य हे विरोधाभासात आहेत. त्याच्यामुळे बी याला आपण म्हणजे स्टेटमेंट बीला आपण खोटं ठरवू शकत नाही. म्हणजे सिंपल बघा काय करावं लागेल, तर सिंपल आपल्याला जे स्टेटमेंट ए आहे तर त्याला आपण खोटं ठरवावं लागेल. तेव्हा कुठे बघा, याला जर आपण खोटं खोटे ठरवलो आणि स्टेटमेंट बी आणि स्टेटमेंट सीला जर आपण खरं ठरवलो, तर हे दोन्ही स्टेटमेंट एकामेकाला मॅच होतात. आणि आपल्याला प्रश्न काय विचारले इथे बघा, बी मध्ये काय म्हटलं, इथे काय म्हटलं आहे, खोटं, एम किंवा एन पैकी कोणीही केक खाल्लेला नाही, बरोबर आहे, म्हणजे हे वाक्य खोटं आहे. इथं दुसरं काय बोललं आहे, बी मध्ये बघा काय बोललं आहे, एमने केक खाल्ला आणि सी मध्ये काय, एम किंवा एन यापैकी एकाने केक खाल्ला, म्हणजे इथे एमने केक खाल्लेला दिसतो आपल्याला आणि इथे एम किंवा एन यापैकी एकाने केक खाल्ला, म्हणजे इथे एमने केक खाल्ला असं याचं उत्तर असेल. प्रश्न काय विचारला आपल्याला, खालीलपैकी कोणी केक खाल्ला, तर ऑप्शन ए म्हणजे एमने केक खाल्ला असं या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 33. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न विचारला आपल्याला, एका घरात ए बी सी डी आणि ई अशा 5 व्यक्ती आहेत, त्यात बी हा सीचा भाऊ आहे. बघा, बी हा सीचा भाऊ आहे, बी हा भाऊ आहे कोणाचा, तर सीचा भाऊ आहे, म्हणजे बी हा मेल असावा, बरोबर, मेल असेल. या 5 व्यक्तीत एक जोडपे आहे, बरोबर, एक जोडपं आहे या 5 व्यक्तीमध्ये. ई हा नवरा आहे, बरोबर, म्हणजे ई हा मेल आहे, ठीक आहे, ई हा मेल आहे. ए आणि डी या मैत्रिणी आहेत, म्हणजे ए आणि डी, ठीक आहे, ए आणि डी या दोन्ही काय फिमेल आहेत, बरोबर आहे, व त्यांनी लग्न केलेले नाही, म्हणजे हे जोडपं नाही. ए आणि डी या मैत्रिणी आहेत परंतु ह्या लग्न केलेले नाहीत, बरोबर आहे. आणि फक्त उरले काय येते बघा, बी आणि सी उरलं, बी हा तर मेल आहे, ई सुद्धा मेल आहे, म्हणजे इथे सी हे फिमेल आहे, आणि यांचं लग्न झालेलं आहे बघा ई सोबत, म्हणजे ई हा मेल आहे आणि सी ही फिमेल आहे. आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, ईची बायको कोण आहे, तर ईची बायको ही सी आहे, सी ही ईची बायको आहे, कारण ए आणि डी यांचं लग्न झालेलं नाही या दोन्ही महिलांचं, आणि बी हा मेल असल्यामुळे सी ही फिमेल असेल, ठीक आहे, म्हणजे याचं करेक्ट उत्तर काय, ऑप्शन बी, प्रश्न क्रमांक 34. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35. यामध्ये काय विचारलं आहे बघा, एका मैदानावर काही 3 चाकी रिक्षा व काही मोटारसायकली आहेत, चाकांची एकूण संख्या 45 दिलेली आहे, हँडलची संख्या 19 आहे, तर मोटारसायकलींची संख्या किती. बघा, चाके किती आहेत, चाके एकूण आहेत 45. हँडल किती दिले आपल्याला, तर हँडल आहेत एकूण 19, ठीक आहे. जर बघा एक्सला आपण, बरोबर आहे, म्हणजे रिक्षाला आपण समजा एक्स समजलो, आणि काय म्हटलेलं आहे आपल्याला, मोटारसायकलला समजा आपण वाय समजलं, मोटारसायकलला आपण समजा वाय समजलं, ठीक आहे. काय म्हटलेलं आहे बघा, प्रश्न काय विचारलेला आहे, हँडलची संख्या 19 आहे, म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 19 असेल, आणि चाकांची संख्या एकूण 45 आहे. आता बघा, एक्स मी रिक्षा म्हटलं तर रिक्षाला एकूण 3 चाकं असतात, म्हणजे इथे 3x
प्लस मोटारसायकलला 2 चाकं असतात म्हणजे इथे 2y इज इक्वल टू किती दिलेलं आहे आपल्याला 45 हे चाकांची संख्या आहे, बरोबर. आता बघा अशा प्रकारचे 1-2 समीकरण भेटलेले आहे आपल्याला. या दोघांची वजाबाकी बेरीज काही होत नाही कारण कट वगैरे करून काही होत नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे काय करावं लागेल, हे जे पहिलं समीकरण नंबर हे 1 असेल, हे समीकरण नंबर 2 असेल, ठीक आहे. इथं काय करतो आपण, तर ह्या पहिल्या समीकरणामध्ये बघा समजा आपण गुणाकार म्हणजे गुणीला समजा 2 केलो, ठीक आहे. मग इथे काय असेल 2x, ठीक आहे. इथे प्लस 2y इज इक्वल टू 19 दुणे किती असेल 38, बरोबर. मग आता बघा नवीन प्रकारचं आपल्याला समीकरण मिळत आहे. याला समजा आपण समीकरण नंबर समजा 3 इक्वेशन नंबर 3 केलो तर आपल्याला इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 3 करावं लागेल सिंपल, ठीक आहे. मग इथे बघा आता 2y इथे 3x 2x कुठेही काही कट वगैरे होणार नाही, तर याचे आपल्याला चिन्ह बदलावं लागतील. चिन्ह बदलावायचं बघा याचं म्हणजे मायनस करावं लागेल. इथे सुद्धा चिन्ह बदलेल, इथे सुद्धा चिन्ह बदलेल आणि इथे सुद्धा चिन्ह बदलेल. म्हणजे बघा प्लस आणि मायनस 2y हे प्लस 2y आणि मायनस 2y इथे कट होणार. 3x मायनस 2x गेलो तर इथे फक्त x उरला. 45 मायनस 38 जर केलो तर इथे x ची व्हॅल्यू आपल्याला 7 मिळाली, बरोबर. आणि x म्हणजे काय आपण ठरवलं होतं, x म्हणजे रिक्षा आहे, बरोबर. x हे रिक्षा आहेत, क्लिअर. म्हणजे बघा इथे x प्लस वाय इज इक्वल टू 19, तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला 7 मिळालेली आहे. 7 प्लस वाय इज इक्वल टू 19 म्हणजे वायची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण 19 मायनस 7 जर केलो तर वायची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते, वायची व्हॅल्यू आपल्याला 12 मिळते. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 7 मिळाली. प्रश्न काय विचारला, मोटारसायकलींची संख्या किती. मोटारसायकल म्हणजे वायची संख्या आपल्याला विचारलेली आहे, वाय म्हणजे 12, म्हणजे ऑप्शन सी त्याचं करेक्ट उत्तर असेल, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 36 मध्ये काय म्हटलंय, ताशी 72 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी 360 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी 590 मीटर लांबीच्या पुलास किती वेळात ओलांडेल, अशा प्रकारचा प्रश्न आणि खाली 4 पर्याय दिसतात आपल्याला. तर यासाठी एक सूत्र आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. सूत्र कोणतं आहे बघा, x प्लस वाय इज इक्वल टू टी इंटू व्ही अशा प्रकारचे सूत्र आहे. मग यामध्ये x म्हणजे काय असेल, x म्हणजे हे ट्रेनची लांबी असेल, y म्हणजे काय असेल तर त्या पुलाची किंवा एखादी बोगदा पार करत असेल किंवा एखादी प्लॅटफॉर्म पार करताना त्याची लांबी असते, ठीक आहे. म्हणजे एक्सची किंमत इथे टाकायची आपल्याला 360 प्लस वायची किंमत दिलेली आहे आपल्याला 590, टी आपल्याला काढायचा आहे, वेग आपल्याला 72 किलोमीटर प्रति तास दिलेला आहे आणि हे सगळं मीटरमध्ये असल्यामुळे याला आपल्याला 5/18 ने गुणाकार करावा लागेल, ठीक आहे. आता बघा इथे 18चा भाग जातो, 18 × 18 18 × 72 4 × 5 20 होणार. इथे या दोघांची बेरीज 950 येईल, ठीक आहे. आणि 4 × 5 इथे 20 होईल, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला टाईम मिळेल, ठीक आहे. आता 20चा भाग इथे 950 मध्ये इथे 0 कट झाला, ठीक आहे. 2चा भाग 95 मध्ये जर द्यायचं असेल तर 2 बघा बेचोक 8, ठीक आहे. इथे किती उरले 15 उरतात, ठीक आहे. त्यानंतर बेसाती 14 उरला इथे 1, क्लिअर. आता 2चा भाग 1 मध्ये जाणार नाही म्हणून इथे आपण पॉईंट देतो, ठीक आहे. आणि इथे आपण 0 देतो, तर बे पंचे 10, बरोबर. आणि 0 म्हणजे बघा 47.5 सेकंद लागतील, बरोबर, त्या पुलाला ओलांडायला त्या 360 मीटर लांबीच्या एका रेल्वे गाडीला. म्हणजे 47.5 ऑप्शन सी याचं करेक्ट उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न, दर साल दर शेकडा 8% दराने 2500 रुपये मुद्दलाचे काही वर्षात 1500 रुपये व्याज मिळते, तर मुदतीचा कालावधी किती, असा प्रश्न विचारलेला आहे. तर सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू PNR डिवाइड बाय 100 हे सूत्र आहे, ठीक आहे. आपल्याला सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे 1500 रुपये सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे. त्यानंतर प्रिन्सिपल अमाऊंट आहे 2500 रुपये, बरोबर आहे. नंबर ऑफ इयर आपल्याला काढायचं आहेत, बरोबर. रेट आहे दिलेला आपल्याला 8%, बरोबर. आणि डिवाइड बाय इथे 100. आता बघा ह्या तिरकस गुणाकार होईल. म्हणजे तिरकस गुणाकार म्हणजे कसा बघा इथे, तर इथे सिंपल लक्षात घ्या 1500 गुणिला 100 भागिला 2500 गुणिला 8 इथे असं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आता 8चा भाग आपण जर पाहिला, ठीक आहे, तर इथे बघा सिंपल इथे 0 हा 0 कट होणार, इथे हा 1 0 हा 0 1 कट होणार, ठीक आहे. त्यानंतर 25चा भाग आपण जर 1500 मध्ये जर आपण देण्याचा प्रयत्न केला तर किती वेळा जातो, तर इथे लक्षात घ्या 25चा भाग 1500 मध्ये बघा इथे 60 वेळा जातो, 60 वेळा भाग जातो. आणि समजा आपल्याला 8चा भाग आता बघा 60 मध्ये द्यायचा असेल तर 8
बघा 8 छक 48, 8 साती 56, 8 साती 56. इथे उरले किती बघा, तर उरले आपल्या इथे किती, तर उरले फक्त 4 उरले इथे 4. आता बघा भाग जाणार नाही म्हणून आपण काय करतो, इथे आपण 0 देतो, त्याच्यामुळे इथे आपल्याला पॉईंट द्यावा लागेल. ठीक आहे. आता 8चा भाग 40मध्ये किती वेळ जातो, 8चा भाग 8 पंचे 40, 8 पंचे 40 म्हणजे बघा काय आलेलं आहे 7.5 वर्ष, 7.5 वर्ष. ठीक आहे. ऑप्शन बघा इथे 7.5 वर्ष आपल्याला कुठेही दिसत नाही, बरोबर. आता 7.7 वर्ष इथे लक्षात घ्या, 7 वर्ष आणि 0.5 वर्ष म्हणजे 6 महिने, जे आपण मगाशी बघा एक उदाहरण पाहिलं होतं अशाच प्रकारचं, त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं आपल्याला कन्व्हर्शन करायचं होतं. मग इथे काय 7 वर्ष 6 महिने कुठे, तर ऑप्शन बी याचं करेक्ट उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 37. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न विचारला आहे 38. एक संख्या दिलेली आहे आपल्याला आणि 8ने निशेष भाग जातो, तर स्टारची संख्या किती ही संख्या काढायची आहे. म्हणजे सिंपल इथे काय 8ची कसोटी विचारलेली आहे, कसोटी 8ची कसोटी विचारलेली आहे, 8ची कसोटी आपल्याला विचारलेली आहे. 8ची कसोटी काय, तर शेवटच्या 3 अंकाला जर 8ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8ने भाग जातो, बरोबर. म्हणजे इथे बघा समजा 4 7 6 6 स्टारच्या ठिकाणी आपण समजा 8 ठेवलो, बरोबर आहे. या 3 संख्येला समजा 8ने जर भाग गेला, बरोबर. आता बघा या 3 संख्येला समजा 8ने भाग देण्याचा प्रयत्न केला, तर इथे बघा 8 8 64, 8 8 64. ठीक आहे. त्यानंतर इथे 8 जशास तसा 6तून 4 गेले 2, बरोबर. इथे 2. त्यानंतर बघा 8 3 24. ठीक आहे. उरले किती 4, म्हणजे 8चा पूर्ण भाग इथे जात नाही, त्याच्यामुळे ऑप्शन ए येणार नाही, बरोबर. त्यानंतर बघा आपण शेवटचा पर्याय इथे चेक करूया, शेवटचा पर्याय 4. क्लिअर. त्यानंतर आता जर आपण जर इथे बघा 6 6 इथे शेवटचा पर्याय स्टारच्या ठिकाणी आपण जर 4 ठेवलो, डिवाइड बाय इथे समजा आपण 8 केलो, तर 8 8 64, 8 8 64. ठीक आहे. इथे 4 जसाच तसा 6चे 4, 6तून 4 गेले 2, 6तून 6 गेले 0 आणि 8 3 24 म्हणजे पूर्ण भाग जातो बघा. तर याचं ऑप्शन करेक्ट काय असेल, ऑप्शन याचं करेक्ट डी असेल. जर आपण स्टारच्या ठिकाणी 4 जर ठेवला आणि 8च्या कसोटीनुसार शेवटच्या 3 अंकांना जर भाग दिला तर 8चा पूर्ण भाग जातो, म्हणून याचं ऑप्शन डी याचा करेक्ट असेल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 39. बघा काय म्हटलं आहे, मंगलाने पहिल्या दिवशी 10 मिनिटं व्यायाम केला, ती प्रत्येक दिवशी व्यायामाचा कालावधी आदल्या दिवसापेक्षा 5 मिनिटं वाढवते, तर व्यायामाचा कालावधी 1 तास 15 मिनिटं होण्यास किती दिवस लागतात, असा प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजे सिंपल बघा कॉन्सेप्ट काय म्हटलं आहे, बरोबर. इथं कॉन्सेप्ट कशी आहे, पहिल्या दिवशी फर्स्ट डेला ती 10 मिनिटं व्यायाम करते, 10 मिनिटं, बरोबर. पहिल्या दिवशी ते 10 मिनिटं व्यायाम करते आणि प्रत्येक दिवशी 5 मिनिटाचा कालावधी आदल्या दिवसापेक्षा वाढवते. म्हणजे दुसऱ्या दिवशी बघा सेकंड डेला 15 मिनिटं असेल, बरोबर. थर्ड डेला 20 मिनिटं असेल. ठीक आहे. असं करत करत जाऊ, बरोबर. तिचा कालावधी 1 तास 15 मिनिटं कोणत्या दिवशी होईल असा प्रश्न, बरोबर. 1 तास 15 मिनिटं म्हणजे इथे लक्षात घ्या 1 तास म्हणजे 60 मिनिटे आणि 15 मिनिटे म्हणजे एकूण 75 मिनिटाचा कालावधी कोणत्या दिवशी होईल असा तो प्रश्न विचारलेला आहे. तर सिंपल लक्षात घ्या बघा, तिसऱ्या दिवशी 20 मिनिटाचा कालावधी होईल, चौथ्या दिवशी 25 मिनिटाचा होईल, 5व्या दिवशी 30 मिनिटाचा होईल, 6व्या दिवशी 35 मिनिटाचा होईल, 7व्या दिवशी 40 मिनिटाचा होईल, त्यानंतर 8व्या दिवशी 45 मिनिटाचा कालावधी होईल, 9व्या दिवशी 50 मिनिटाचा कालावधी होईल, 10व्या दिवशी 55 मिनिटाचा कालावधी होईल, 11व्या दिवशी 60व्या मिनिटाचा कालावधी होईल, 12व्या दिवशी 65 मिनिटाचा कालावधी होईल, 13व्या दिवशी 70 मिनिटाचा कालावधी होईल आणि 14व्या दिवशी 75 मिनिटाचा कालावधी होईल. म्हणजे एकूण 14 दिवस लागतील 1 तास 15 मिनिटे होण्यास कालावधी, एकूण 14 दिवस. याचं करेक्ट उत्तर ऑप्शन सी 14 दिवस असायला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 40. एका घनाच्या प्रत्येक बाजूची लांबी 4 मीटर आहे, तर घनाच्या सर्व बाहेरील पृष्ठभागाला रंग लावायचा आहे. रंग लावण्याचा खर्च 3 रुपये प्रति चौरस मीटर आहे, तर संपूर्ण घनास रंगवण्यासाठी एकूण किती खर्च येईल असा प्रश्न विचारलेला दिसतो आपल्याला. बघा घन म्हणजे हे अशा प्रकारचा एक घन असतो, अशा प्रकारचा हा घन आहे. आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, प्रत्येक बाजूची लांबी हे 4 मीटर आहे, म्हणजे 4 मीटर हे प्रत्येक बाजूची लांबी आहे. म्हणून आपल्याला एकूण हा प्रश्न सोडवत असताना काय करावं लागेल, तर या घनाचा आपल्याला सुरुवातीला संपूर्ण काय म्हणतो पृष्ठभागाचं म्हणजे क्षेत्रफळ काढावं लागेल. ठीक आहे. पण त्याचं सूत्र बघा, तर एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिला बाजूचा वर्ग, 6 गुणिला बाजूचा वर्ग करतो, म्हणजे 6 गुणिला बाजू 4 आहे, त्याचा वर्ग जर केला तर 16, म्हणजे 16 छक 96, बरोबर. 16 छक 96 चौरस मीटर, 96 चौरस मीटर, 96 चौरस मीटर हे त्या
घनाचं एकूण पृष्ठफळ आलेलं आहे आणि काय म्हटलेलं आहे प्रश्न पुढचा, बरोबर. रंग लावण्याचा खर्च 3 रुपये प्रति चौरस मीटर जरी असेल तर संपूर्ण घनाचा रंगवण्यासाठी म्हणजे काय करावं लागेल, 96 गुणिला जर आपण 3 केलो तर आपल्याला खर्च मिळेल म्हणजे साइन त्रिक 1808, ठीक आहे. हातचा आला 1, 9 3 27 आणि 1 28 म्हणजे 228 रुपयाचा खर्च त्या संपूर्ण घनाला रंगवण्यासाठी येईल. ऑप्शन कोणता, ऑप्शन सी त्याचं करेक्ट उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 41. याच्यामध्ये काय म्हटलं आहे, ए हा बीचा मुलगा आहे, पी ही बीची सासू आहे, क्यू ही आरची मुलगी व एची बायको आहे. जर बी ही स्त्री आहे तर बीचे क्यूशी नाते काय, ब्लड रिलेशनचा हा प्रश्न आहे, बरोबर. काय म्हटलं आहे बघा, पहिलं वाक्य काय म्हटलं आहे, ए हा बीचा मुलगा आहे, बरोबर. ए हा कोणाचा मुलगा आहे, बीचा मुलगा आहे, बीचा मुलगा म्हणजे ए हा मेल आहे इथं. पी ही बीची सासू आहे, ठीक आहे, म्हणजे पी हे बीची सासू आहे. एक आपल्याला जनरेशन गॅप दाखवावा लागेल. पी ही बीची सासू आहे, सासू, ठीक आहे, म्हणजे फिमेल आहे, फिमेल. क्यू ही आरची मुलगी व एची बायको आहे, कोण, क्यू. क्यू ही एची बायको आहे बघा, क्यू ही फिमेल आणि मुलगी कोणाची, आरची मुलगी आहे, आरची मुलगी व एची बायको आहे. जर बी ही स्त्री आहे, बी बघा ही समजा फिमेल असेल तर बीचे क्यूशी नाते काय असा प्रश्न विचारलेला आहे, बरोबर. बीचे क्यूशी म्हणजे क्यू ही बीची कोण, बरोबर आहे, किंवा बी ही क्यूची कोण असेल तर बी ही क्यूची सासू असेल, सासू इथे, बरोबर. इथे सासू आहे, सासू, म्हणून याचं करेक्ट उत्तर ऑप्शन डी असेल. क्लिअर. क्यूची बी कोण असेल, सासू आहे, तर याचं ऑप्शन डी याचं करेक्ट उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 42. विधान, सर्व तलवारी बंदुका आहेत, बरोबर. सिलोलिझमचा हा प्रश्न आहे, ठीक आहे. सर्व तलवारी ह्या बंदुका आहेत, बंदुका, सर्व तलवारी या बंदुका आहेत. त्यानंतर विधान 2 मध्ये काय म्हटलं आहे, काही टेबल तलवारी नाहीत, काही टेबल तलवारी नाहीत याचा अर्थ बघा, काही टेबल तलवारी नाहीत म्हणजे काही टेबल तलवारी आहेत, ठीक आहे, म्हणजे काही टेबल तलवारी नाहीत आणि काही टेबल तलवारी आहेत, ठीक आहे. मग निष्कर्ष 1 काय म्हणते, सर्व बंदुका टेबल आहेत, ठीक आहे. सर्व बंदुका टेबल आहेत का, नाही, बरोबर आहे, म्हणून निष्कर्ष 1 येणार नाही. इथे 1 कट होणार, ठीक आहे, आणि इथे सी सुद्धा कट होणार, ठीक आहे. आणि दुसरं निष्कर्ष 2 म्हणते, काय म्हणते बघा, काही टेबल बंदुका नाहीत, काही टेबल बंदुका नाहीत आणि काही टेबल बंदुका आहेत, अशा दोन्ही प्रकारचे वाक्य इथे फ्रेम होतात. म्हणजे निष्कर्ष 2 हे इथे तंतोतंत जुळते, म्हणजे इथे ऑप्शन बी किंवा फक्त 2 याचं उत्तर असायला पाहिजे, ठीक आहे. 42 ऑप्शन बी. त्यानंतर 43 प्रश्न बघा, एका रांगेमध्ये सचिन डावीकडून 23वा आहे, ठीक आहे, हे लेफ्ट साईड असेल आणि ही समजा आपण राईट साईड कन्सिडर केलो तर एका रांगेमध्ये सचिन डावीकडून 23व्या क्रमांकाचा आहे, 23वा क्रमांक. तसेच रवींद्र उजवीकडून 25वा क्रमांक आहे, 25वा क्रमांकाचा आहे. त्या दोघांमध्ये एकूण 6 व्यक्ती आहेत, 6 व्यक्ती. तर रांगेमध्ये एकूण किती लोक उभे आहेत तर 23 आणि 6 बघा, लक्षात घ्या, 23 आणि 6 29 आणि इथे 25 म्हणजे 9 आणि 5 1404, हातचा आला 1 आणि 5 म्हणजे एकूण रांगेमध्ये 54 लोक आहेत, 54. ऑप्शन सी याचं करेक्ट उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 44. सन 2000 मध्ये प्रजासत्ताक दिवस शनिवारी आहे, तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिवस कधी असेल, तर हा कॅलेंडरवरचा प्रश्न आहे, बरोबर. प्रजासत्ताक दिवस म्हणजे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट, ठीक आहे. काय म्हटलेलं आहे बघा, 26 जानेवारी 2000 या वर्षी, ठीक आहे. कोणता दिवस होता, शनिवार होता, शनिवार. तर 15 ऑगस्ट 2000ला कोणता वार असेल असा सिंपल प्रश्न आहे, ठीक आहे. मग आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावा, हा 2000 सन 2000, ठीक आहे, हा लीप वर्ष आहे, लीप वर्ष असल्यामुळे याच्यामध्ये बघा जो फेब्रुवारी महिना असेल त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात, 29 दिवस, ठीक आहे. म्हणजे ज्या शतक वर्षाला 400ने भाग जातो ते वर्ष लीप वर्ष असते, बरोबर. आता बघा आपल्याला काय दिलेलं आहे, जानेवारी दिलेलं आहे, जानेवारी आहे, त्यानंतर फेब्रुवारी आहे, त्यानंतर मार्च आहे, ठीक आहे, त्यानंतर एप्रिल आहे, त्यानंतर मे आहे, त्यानंतर जून आहे, त्यानंतर जुलै आहे आणि ऑगस्टची आपल्याला 15 तारीख आहे म्हणजे ऑगस्ट आहे, ऑगस्ट, ठीक आहे. तर हे महिने आहेत बघा. तर इथे लक्षात घ्या आपल्याला शिल्लक दिवस काढावे लागतील. इथे बघा शिल्लक दिवस जर आपण पाहिलो तर इथे 31 - 26 असेल, फेब्रुवारीमध्ये 1 दिवस असेल, मार्चमध्ये जर आपण विचार केला तर मार्चमध्ये 3 दिवस शिल्लक उरतात, बरोबर. एप्रिलमध्ये 2 आहेत, त्यानंतर मेमध्ये एकूण 3 आहेत, जूनमध्ये 2 आहेत बघा, त्यानंतर जुलैमध्ये 3 असतील आणि 15 ऑगस्टचे 15वी तारीख,
ठीक आहे. आता यांची जर आपण बेरीज केली 31 - 26 5 असेल बरोबर. 31 - 26 5, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 10 11, 12 13 14, 15 16, 17 18 19 प्लस 15, 19 प्लस जर आपण 15 केलो तर 9 आणि 5 4, आजचा आलं इथे 1 आणि इथे म्हणजे 34 असं उत्तर असेल. आता आपल्याला बघा दिवस काढायचा असेल तर आपण 34ला काय करतो 7ने भाग देतो बरोबर. 7चा भाग 34मध्ये किती वेळ जातो तर 7 चौक 28, 7 चौक 28, उरले किती इथे 6 उरतात बघा 6 बरोबर आहे. मग आपण शनिवार या दिवसामध्ये समजा 6 जर ॲड केलो, शनिवार या दिवसामध्ये जर आपण 6 ॲड केलो तर 15 ऑगस्टची आपल्याला तारीख मिळेल बरोबर. शनिवारमध्ये जर आपण 6 ॲड केलो तर किती कोणता वार असेल शुक्रवार, शुक्रवार असेल. जर त्याच्यामध्ये 7 वार जर ॲड केलो 7 वार तर डायरेक्ट शनिवार असेल. म्हणून त्याचं करेक्ट उत्तर शुक्रवार बरोबर आहे. म्हणजे सन 2000मध्ये प्रजासत्ताक दिवस जर शनिवारी असेल तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिवस हा शुक्रवारी असेल. म्हणजे ऑप्शन बी त्याचं करेक्ट उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न 45 रिकाम्या जागासाठी योग्य पर्याय निवडा. एक प्रकारची अशा प्रकारची अक्षरमालिका दिलेली आहे बघा. CDE IJK NOP. तर पुढची अक्षरमालिका कोणती असा प्रश्न आहे बघा. यांच्यामध्ये काय संबंध आहे CDE म्हणजे जवळ आहेत बघा. त्यानंतर IJK ठीक आहे IJK, त्यानंतर NOP बघा. इथे CDE नंतर 3 अक्षरं सोडले आहेत आणि 3 अक्षरं घेतलेले आहेत. इथे 2 अक्षरं सोडलेले आहेत आणि 3 अक्षर सोडलं. इथे 1 अक्षर सोडून बरोबर पुढचे 3 अक्षर म्हणजे RST त्याचं उत्तर असेल. RST उत्तर असेल. RST ऑप्शन डी याचं उत्तर असेल. क्लिअर. त्यानंतर पुढचा प्रश्न 46 काय म्हटलं आहे. रवी हा 20 दिवसात एक काम करतो. तेच काम करण्यासाठी अवीला 30 दिवस लागतात. जर रवी व अवी दोघे मिळून जर कामाला लागले तर ते काम किती दिवसात संपेल असा सिंपल प्रश्न आहे. तर कामाबद्दलचा प्रश्न बघा. त्याचं सूत्र T = A × B डिवाइड बाय A + B हे त्याचं सूत्र आहे. ठीक आहे. मग सूत्रामध्ये जर आपण बघा सूत्र काय लिहिलं मी A = A × B करतो आपण आणि A + B करतो. A किती 20 × 30 भागीला 20 + 30. ठीक आहे. मग आता बघा सिंपल. तर 20 × जर आपण 30 केलं तरी ते सिंपल लक्षात घ्या आणि डिवाइड बाय आपण काय करतो 20 + 30 म्हणजे 50. 20चा भाग आपण 30 मध्ये जर दिला ठीक आहे तर किती असेल त्याचं उत्तर. हां बघा याला आपण कसं सोडवतो तर सिंपल 20 × 30 भागीला 50 करतो आपण. ठीक आहे. मग इथे 0 आणि हा 0 इथे कट होणार. 5चा भाग आपण 20 मध्ये 5 चौ 20, 4 तिरी 12 म्हणजे एकूण किती दिवस लागतील दोघांना काम करायला तर एकूण 12 दिवसाचा कालावधी लागेल. 12 दिवसाचा. क्लिअर. ते अशा प्रकारचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 46 त्याचं उत्तर काय असेल. उत्तर ऑप्शन सी एकूण 12 दिवस लागतील दोघांनाही काम करायला. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे A हा एक काम 12 दिवसात करतो, B हा तेच काम 24 दिवसात करतो आणि C हा तेच काम 20 दिवसात करतो. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील असा प्रश्न दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 47. मग याच्यामध्ये काय बघा तर हा प्रश्न सोडवताना आधी आपण LCM काढून घेतो. म्हणजे कोणाचा 12 आणि त्यानंतर 24 आणि 20. ठीक आहे. याचा आपण काय करतो याचा आपण LCM काढतो सुरुवातीला बरोबर आहे. आता कोणत्या संख्येचा भाग जातो जर असा प्रश्न जर केला तर 6चा भाग बघा 12 मध्ये किती sin 2 12 बरोबर आहे. त्यानंतर sin 24 20 मध्ये जात नाही 20 जशाच तसं लिहायचे. त्यानंतर 2चा भाग इथे तिन्ही संख्यामध्ये जातो म्हणजे इथे 2चा भाग 1 वेळा जातो, इथे 2 वेळा जातो आणि इथे 10 वेळा जातो. पुन्हा 2चा भाग आपल्याला देता येईल. 2 × 2 इथे 2 × इथे 1चं 1 लिहिलं आपण. त्यानंतर इथे 1 वेळा जातो आणि इथे 5 वेळा जातो. म्हणजे काय तर आपल्याला इथे LCM काढायचा असेल तर LCM बघा. LCM काढण्यासाठी आपण काय करतो तर 6 × 2 × 2 × 5 म्हणजे 5 × 2 10, 10 × 2 20 आणि 20 छक 120 हे LCM असेल. LCM. ठीक आहे. म्हणजे काय या तिघाला म्हणजे एकूण 120 कामं करायची आहेत. लक्षात एकूण तिघाला 120 कामं करायचे असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि तिघाचा जर आपण स्पीड काढला बघा 12 बरोबर. A ला काम करायला 12 दिवस लागतो, B ला काम करायला 24 दिवस लागतो आणि
सीला काम करायला 20 दिवस लागतो आणि त्यांचा LCM आलेला आहे 120, LCM आलेला आहे 120. आता आपण एचा जो स्पीड काढला बरोबर आहे आणि त्याची काम करण्याची स्पीड बघा, एकूण कामं आहेत 120 करायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे इथे बघा 12चा किती 10 वेळा. ठीक आहे, 24चा भाग इथे किती वेळा जाईल 5 वेळा जाईल आणि 20चा भाग इथे 6 वेळा जाईल. म्हणजे ह्या तिघांनी बरोबर तिघांना एका दिवसामध्ये किती काम करतात तर बघा 10 + 5 15 + 6 21 बरोबर. आणि आपल्याला तिघांनी मिळून जर काम करायचं असेल तर काय करतो आपण 120 / 21 करतो बरोबर. 21चा भाग 120 मध्ये डायरेक्टली जात नाही बरोबर. 21 21 आणि 21 5 105. ठीक आहे, 21 1 21, 21 5 105 उरले किती तर उरले आपल्याकडे 15 उरले बघा. तर हे त्याचं फायनल उत्तर असेल 5.15/21 हे त्याचं उत्तर असेल. ऑप्शन जर पाहिलं बघा तर ऑप्शन हे थोडेसे मिसमॅच दिसतात किंवा चुकलेले आहेत. हे प्रश्न चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाकडून हा प्रश्न जवळपास कॅन्सल करण्यात आलेला आहे किंवा कॅन्सल होईल हा प्रश्न. त्याच्यामुळे इथं या प्रश्नाचं योग्य उत्तर 5.15/21 असं करेक्ट उत्तर या प्रश्नाचं असायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 47. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न 48. एका पंख्याची विक्री किंमत 12,150 ठेवल्याने दुकानदार 35% नफा कमवतो, तर पंख्यांची मूळ किंमत सांगा. आता बघा ही जर किंमत पाहिली आपण तर ही किंमत स्वतःमध्ये 135% आहे. 135% ही किंमत आहे बरोबर, 135%. मग सिंपल काय करायचं बघा, इथे 12,150 बरोबर, याला आपण 135ने डिवाइड करा सरळ सरळ बरोबर. किती उत्तर येईल 135 जर डिवाइड केलं तर डायरेक्ट बघा 135चा भाग इथे 90 वेळा जाईल, 90 वेळा. आणि 90 गुणीला आपण 100 म्हणजे आपल्याला टक्केवारी काढायची असल्यामुळे तर याचं उत्तर डायरेक्ट हे 9,000 असेल. 9,000 क्लिअर मुद्दा. याचं डायरेक्ट उत्तर आपल्याला 9,000 असं काढता येईल. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न 49. विजयने 1200 रुपयाला खरेदी केलेली सायकल जर 960 रुपयाला विकली तर त्याला शेकडा तोटा किती झाला. बघा हा प्रश्न जर सोडवता असेल तर हा प्रश्न कसा आपण इथे बघा खरेदी किंमत आहे 1200 रुपये. 1200 रुपये ही खरेदी किंमत आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, याचे समजा 1200 जर 10% जर आपण काढतो म्हटले तर याचे 10% 120 असेल. ठीक आहे, याचे 20% जर काढायचे असेल तर काय करतो आपण या 120ची दुप्पट करायची म्हणजे 240 असेल. ठीक आहे, याचे 30% जर काढायचे असेल तर 30% आपण कसे करतो आपण याची पुन्हा दुप्पट करायची म्हणजे 360 असेल बरोबर आहे. जर याचे आपल्याला 25% किंवा 15% काढायचे असेल, 15% जर काढायचे असेल तर काय करतो आपण 120 मध्ये पुन्हा 60 ॲड केला तर म्हणजे किती 180 हे याचे 15% झाले. प्रश्न काय विचारला आपल्याला, विजयने 1200 रुपयाला खरेदी केलेली सायकल 960 रुपयाला विकली. 960 म्हणजे 1200 - 960 यामध्ये फरक किती 240 रुपयाचा फरक दिसतो. ही किती टक्के रक्कम आहे तर ही 20% रक्कम आहे. 20% रक्कम बरोबर आहे. एकदम सोपा पर्सेंटेज वर आधारित हा सोपा प्रश्न होता. कोणतेही सूत्र न वापरता अशा प्रकारचे प्रश्न सोडवता येतात. म्हणून याचं करेक्ट उत्तर ऑप्शन डी 20% त्याला शेकडा काय म्हणतो तोटा होईल. प्रश्न क्रमांक 49. आणि शेवटचा प्रश्न आहे बघा, शेवटचा प्रश्न क्रमांक 50. काय म्हटलं आहे 5 वस्तू 4 रुपयांना खरेदी करून 4 वस्तू 5 रुपयांना विकल्या तर शेकडा नफा काढा. सिंपल बघा 5 वस्तू 4 रुपयांना 5 वस्तू 4 रुपयांना खरेदी करून 4 वस्तू 5 रुपयांना विकल्या असा प्रकारचा प्रश्न आहे. मग इथे सिंपल काय करायचं त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा म्हणजे 25 5 5 25 आणि 4 4 16 बरोबर. 4 4 16. आता 16 आणि 25 मध्ये फरक जर पाहिला फरक 9चा दिसतो. 16च्या तुलनेत 9चा फरक. याचं पर्सेंटेज काढताना काय करतो आपण 9 / 16 × 100 असं करतो आपण. 16चा भाग बघा 16मध्ये जर विचार केला तर 4चा भाग जातो बघा 4 4 16. 100 मध्ये 4चा भाग 25 वेळा जातो. ठीक आहे, मग काय असेल 9 × 25 डिवाइड बाय जर आपण 4 केलो तर 25 गुणिला जर आपण 9 केलो तर काय असेल 9 5 45 5 हातचे आले 4 9 दुने 18 18 आणि 4 किती असेल 22 म्हणजे 225 भागिला 4. आता 4चा भाग जर 225 मध्ये जर दिला बघा 225 भागिला आपण 4 करतो म्हटलं तर 4 पंचे काय असेल इथे 20 येईल.
ठीक आहे. म्हणजे इथे किती उरतात 5, इथे 2चा इथे 2, इथे 0. ठीक आहे. पुन्हा 4चा भाग जर आपण देतो म्हटलं तर 4चा भाग बघा 4 सक 24, 4 सक 24. ठीक आहे. उरला बघा इथे मी इकडे लिहितो, इकडे बघा उरला 1 उरला. ठीक आहे. आता डायरेक्टली भाग जात नाही म्हणून इथे आपण पॉईंट द्यावा लागेल आणि इथे आपण 0 देतो. 0 म्हणजे 4चा भाग 10 मध्ये किती वेळा जातो, 4चा भाग 10 मध्ये 2 वेळा जातो. 4 दुने 8, पुन्हा इथे 2 उरतो. ठीक आहे. इथे पुन्हा जर आपण 0 दिला तर 4 पंचे 20 हे त्याचं उत्तर म्हणजे काय 56.25. 56.25 म्हणजे बघा तर शेकडा नफा हा 56.25 असेल. काय 5 वस्तू 4 रुपयाने खरेदी केल्या. ठीक आहे. आणि 4 वस्तू 5 रुपयाने विकल्या तर शेकडा नफा त्याला एकूण 56.25% हे उत्तर असेल. ठीक आहे. तर आपण चंद्रपूर जिल्ह्याचा जो प्रश्न पेपर झाला 15 मार्च 2026ला त्या पेपरमधले GS-GKचे 25 प्रश्न आणि मॅथ्स रिजनिंगचे एकूण 50 प्रश्न पूर्ण विश्लेषण करून त्याचा आपण व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण सांगितलेलं आहे. पुन्हा कोणत्या जिल्ह्याचे जर तुम्हाला जर विश्लेषण पाहिजे असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. थँक्यू.